हिप्नॉटिझम हे खरं असतं. मनाचा विद्रोह आणि त्यावर उपचार शक्य आहे का? हो. पण कसं? अनेकदा असं होतं की एक मन म्हणतं की घाबरायचं नाही, पण दुसरं मन त्यावेळेस आपोआप घाबरतं. असं का होतं? यामध्ये आपली 2 मनं असतात. एक बाह्य मन तर दुसरं. थांबा, मला आधी सांगा की हिप्नोथेरपीला कायदेशीर किंवा सायंटिफिक मान्यता आहे का? या संदर्भात भारत सरकार, जागतिक आरोग्य. तुमच्या काही केसेस सांगू शकाल? हो, हजारो आहेत. एक ड्रायव्हर होता जो नॅशनल लेवलचा होता. तो पंजाब, हरियाणा, राजस्थान संपूर्ण भारतभर तो ड्रायव्हिंग करायचा. परंतु एक दिवस स्वतःच्या मुलीला टू व्हीलरवर घेऊन जात असताना अचानक एक ट्रक त्याच्या अंगावरती आला. तो प्रचंड घाबरला. त्याला काहीच समजेना की काय करू काय नाही. पटकन त्याने गाडी रस्त्याच्या खाली घातली, खड्ड्यामध्ये जाऊन पडला. त्याच्या मुलीला आणि त्याला पण थोडं लागलं, परंतु तो प्रचंड घाबरला होता. त्यानंतर 1.5 वर्ष तो ड्रायव्हिंग सीटवर बसू शकला नाही आणि बसला तर हृदयाचे ठोके वाढायचे, BP वाढायचा आणि हातपाय थरथर कापायचे. आणि त्यानंतर तो माझ्याकडे आला. मग आणखी काही पेशंट आहेत का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समस्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये असते आणि आपण वर्षानुवर्ष उपचार हा शरीरावरती करत बसतो. त्याकडे एक 10वीतला एक मुलगा आला होता जो रात्रभर चॅटिंग करत बसायचा, आईवडिलांचं ऐकत नव्हता, अभ्यास करत नव्हता. गेम खेळणारा मुलगा, त्याचे आईवडील त्याला घेऊन माझ्याकडे आले होते, जो रोज 4-5 तास गेम खेळायचा. जर गेम नाही खेळू दिली तर हायपर व्हायचा आणि त्यानंतर भांडी फोड, TV फोड, मोबाईल फोड, फ्रीज फोडला होता, कूलर फोडला होता. त्याने असं बरंच नुकसान केलं होतं. परंतु आपली हिप्नोथेरपी घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध किंवा त्याच्या नकळत हिप्नॉटिझम किंवा हिप्नोथेरपी दिली जाऊ शकते. पहिली गोष्ट की जर एखाद्याच्या मनाविरुद्ध हिप्नॉटिझम आणि हिप्नोथेरपी त्यात नक्की काय फरक? फरक आहे. हा एक प्रवास आहे मनावरील उपचाराचा. तुमच्याकडे विविध क्षेत्रातील लोक सुद्धा येत असतील, म्हणजे वेगवेगळ्या फील्ड्समध्ये. त्याबद्दल आम्हाला काय सांगा? मराठी सेलिब्रिटी आली होती, त्यांचं नाव नाही सांगू शकत, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचा पहिलाच पिक्चर खूप फ्लॉप गेला होता. त्या संदर्भात खूप वाईट कमेंट आल्या, शिवेगाळसुद्धा झाली. त्यानंतर त्यांना कामच करू वाटेना, काहीच करू वाटेना, ॲक्टिंग करू वाटेना, भीती वाटू लागली की पुन्हा माणसं काय म्हणतील काय नाही, आणि ती खूप त्यांच्या मनामध्ये भीती बसली होती. ते पुन्हा माझ्याकडे आले. मनावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे का? येथे तुम्ही हुकुमशहा बनू नका, कारण ते मन तुमचा शत्रू नाही. तर मी आज या ठिकाणी त्याला 10 लाखाचं बक्षीस जाहीर करतो की जो नमस्कार, मी डॉक्टर अस्मानी भावे. आजच्या एपिसोडमध्ये आपण काही गोष्टी मानसिक समस्यांविषयी आणि त्याच्या योग्य उपचार पद्धतींविषयी जाणून घेणार आहोत. तर आजच्या जागतिक संशोधनानुसार दर 8 व्यक्तींमागील 1 व्यक्ती याला मानसिक समस्या आढळून येतात. या मानसिक समस्यांविषयी जागरूकता मात्र आपल्याला दिसून येत नाही. तर आपण असं बघणार आहोत की या मानसिक समस्या याविषयी जागरूकता आपल्याला कशी निर्माण करता येईल आणि याच्यावर योग्य उपचार पद्धती होऊ शकते का? तर या मानसिक समस्या म्हणजे समाजामध्ये अजून याला मान्यता नाही आहे. याला एक प्रॉब्लेम किंवा दोष समजला जातो आणि त्यामुळे या मानसिक समस्या लपवल्या जातात. या मानसिक समस्या लपवल्यामुळे त्या वाढत जातात आणि या केसेस हाताबाहेर सुद्धा जाऊ शकतात. तर या मानसिक समस्यांवर योग्य उपचार पद्धती आहे का आणि ही उपचार पद्धती काय आहे हे आज आपण रहस्य या एपिसोडमधून जाणून घेणार आहोत. बऱ्याचशा लोकांना, साधारण 72 ते 90% लोकांना मानसिक समस्या असतात, पण त्याच्यावर उपचार नीट मिळत नाहीत, त्यामुळे त्या वाढत जातात. तर ह्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की ह्या मानसिक समस्या आपण कशा हाताळू शकतो आणि त्यावरती काय उपचार पद्धती आहेत. मनाचा विद्रोह आणि त्याच्यावर योग्य उपचार या बाबतीतील रहस्य आज आपण तुमच्यासमोर मांडणार आहोत. तर हा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि शक्य तितक्या लोकांमध्ये हा शेअर करा. तुमच्या नातेवाईकांबरोबर, मित्रांबरोबर हा एपिसोड शेअर करा, म्हणजेच आपल्याला मेंटल हेल्थविषयी अवेअरनेस आणि जागरूकता वाढवता येईल. या एपिसोडबद्दल तुमच्या कमेंट्स आम्हाला कळवा, म्हणजे आम्हाला कळेल की तुमच्यापर्यंत आम्ही किती पोचू शकतो ते. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर याच गहन विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध संमोहन उपचार तज्ज्ञ प्राध्यापक राजवर्धन लोंढे सर. नमस्कार सर. नमस्कार. 11 वर्षांचा अनुभव, हजारो पेशंट्सवर उपचार,
विविध आजारांवर, जुनाट आजारांवर योग्य पद्धतीने उपचार आणि स्वतः प्रसिद्ध लेखक असे राजवर्धन लोंढे सर आज आपल्याबरोबर आहेत. तर सर, आपण या विषयावरती आता काही प्रश्न घेणार आहोत. राजवर्धन लोंढे सर हे भारतातील ग्लोबल हिप्नोथेरपी असोसिएशनचे संस्थापक सुद्धा आहेत. तर सर, मी एक डॉक्टर म्हणून आज तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. हिप्नोथेरपीला सायंटिफिक व कायदेशीर मान्यता आहे का? हो, नक्कीच. बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नाही आहेत की हिप्नोथेरपी, हिप्नोटिझम याबद्दल बरेच गैरसमज आहेत. परंतु जागतिक लेवलला आणि विविध रिसर्चमध्ये या थेरपीला खूप अग्रगण्य स्थान मिळालं आहे. परंतु ते आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या हिप्नोथेरपीस, संमोहनोपचारास संपूर्ण जगभर कायदेशीर मान्यता दिलेली आहे. तसेच भारत सरकारने 2003 साली या थेरपीचा प्रचार आणि प्रसार करा असे सर्व राज्यांना आदेश सोडलेले आहेत. भारतातील मानसोपचार अभ्यासक्रमामध्ये या थेरपीचा समावेश सुद्धा केला आहे. सोबतच दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी 2007-08 सालापासून त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये विविध संमोहनाच्या टेक्निक्सचा समावेश सुद्धा केला आहे. तसेच अमेरिकन हेल्थ मॅगझिन असे विविध प्रकारचे रिसर्च या हिप्नोथेरपीवरती झाले आहेत आणि त्या रिसर्चमध्ये हिप्नोथेरपी खूप अग्रगण्य राहिलेली आहे, जी लोकांचे काही प्रॉब्लेम मानसिक असतील, शारीरिक असतील, ज्याला आपण मनोशारीरिक म्हणतो, ते असे आजारसुद्धा त्यांनी कव्हर करण्यासाठी खूप अग्रगण्य त्या ठिकाणी ठरलेली हिप्नोथेरपी आहे. बरं, याविषयी आम्हाला जास्ती माहिती नाही आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला हे प्रश्न जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत खरं तर. आणि आपण बरेचदा असं बघतो की टी व्हीमध्ये, सिनेमांमध्ये, सिरियलमध्ये असं दाखवतात की हिप्नोथेरपीद्वारे लोकांची फसवणूक होते, लोकांना लुटलं जातं किंवा खून होतो, मारामाऱ्या होतात. तर हे कितपत खरं आहे? म्हणजे आम्हाला याविषयी काहीच माहिती नाही आहे. यामध्ये असे बरेच गैरसमज आहेत की ज्यामध्ये सांगितलं जातं की हिप्नोथेरपिस्ट किंवा हिप्नोटाईज करणारे हे डोळ्यात डोळे घालून हिप्नोटाईज करतात. बरोबर. पुढच्याला बघता बघता हिप्नोटाईज करतात. परंतु हे जर शक्य असतं तर आज आम्ही राष्ट्राध्यक्षांनाच हिप्नोटाईज केलं असतं, आम्ही पंतप्रधानांनाच हिप्नोटाईज केलं असतं आणि आम्ही आज जगावरती राज्य केलं असतं. आता हे ज्या घटना घडतात, मग त्याच्या पाठीमागं कारण काय आहे? तर याच्या पाठीमागे कारण असं असतं की एक सर्वसाधारण एखादा व्यक्ती असतो, त्याला काही चालाक लोक येऊन त्याला फसवतात, त्याला मूर्ख बनवतात आणि त्याला लुटून त्याच्याकडून काही मोबाईल असेल, पैसा असेल, गहने असतील, त्याला काहीतरी थोडंसं चालाक पद्धतीने त्याला मिसगाईड करतात आणि त्याच्याकडून ते घेऊन जातात. ती घटना घडलेली खरी असते, परंतु ते हिप्नोटिझम नसतं. बरं. आता परंतु ती घटना घडली, आपण तर मूर्ख बनवलं गेलोय, आपण तर लुबाडलो गेलोय, तर आता मग सांगायचं काय? तर मग काहीतरी सांगायचं, नाव दिलं जातं की मला हिप्नोटाईज केलं, मला संमोहन केलं, मला काही समजलंच नाही. परंतु असं या जगामध्ये कोणीही हिप्नोथेरपिस्ट नाही आहे किंवा हिप्नोटिस्ट नाही आहे की तो विदाऊट परमिशन कोणाला हिप्नोटाईज करेल. आणि तसं जर कोणी करणार असेल तर मी आज या ठिकाणी त्याला 10 लाखाचं बक्षीस जाहीर करतो की जो एखाद्याच्या मनाविरुद्ध आणि त्याला न करता हिप्नोटाईज करेल. बरं बरं. त्यामुळे हे असे बरेच गैरसमज असतात. ॲक्च्युअलमध्ये हे असं काहीच नसतंय. तर मग हिप्नोटिझम आणि हिप्नोथेरपी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का आणि यामध्ये काही फरक आहे? आता हिप्नोटिझम आणि हिप्नोथेरपी यामध्ये तसा खूप फरक आहे, परंतु हिप्नोथेरपीची सुरुवात ही हिप्नोटिझमपासूनच आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हिप्नोटिझम एक मनोरंजनाचं साधन म्हणून वापरलं जायचं, परंतु अनेक शास्त्रज्ञांना, अनेक संशोधकांना हे कळालं की जर हिप्नोटिझम व्यक्तीच्या मनापर्यंत खोलवरती जात आहे तर त्या खोलवरती जाऊन जर उपचार केला तर त्यांचं जीवन कशा पद्धतीने बदलू शकतं याचा त्यांनी स्टडी केला आणि त्यावरती जी काही थेरपी बनवली त्यालाच मिळून हिप्नोटिझमला पुढे हिप्नोथेरपी ही संकल्पना मिळाली. आता स्टेजवरती हिप्नोटाईज करून त्याच्याकडून विविध प्रयोग करून घेणे ही गोष्ट अलग झाली आणि एखाद्याला हिप्नोटाईज करून त्याच्या मनाला अर्धजागृत अवस्थेत नेऊन त्याच्या मनाला रिप्रोग्रॅमिंग करणे, त्याच्या बिलीफ सिस्टीम, त्याच्या परसेप्शन, त्याचे इमोशन्स, त्याचे पॉईंट ऑफ व्ह्यू निगेटिव्ह आहेत ते पॉझिटिव्ह करणे, कमजोर आहेत ते स्ट्रॉंग करणे, याला जे रिप्रोग्रॅमिंग सिस्टीम आहे त्याला हिप्नोथेरपी म्हटलं जातं. अर्थातच आजकाल आपण पाहतो समाजामध्ये की काही जण हिप्नोटाईज करतात आणि प्रयोग पण करतात स्टेजवरती, परंतु हिप्नोटिझम आलं म्हणजे त्याला हिप्नोथेरपी आलं असं नाही आहे. हिप्नोथेरपी ही खूप डीप
स्टडी आहे, एक्सपिरियन्स आहे, तुमची प्रॅक्टिस आहे, तेव्हा तुम्ही त्या हिप्नोथेरपीमध्ये चांगल्या लेवलला जाऊन लोकांचं कल्याण करू शकता. बरं, त्यामुळे हे एक वेगळं शास्त्र आहे आपण म्हणू शकतो. हो, परंतु हिप्नोथेरपीची सुरुवात हिप्नोटिझमपासूनच आहे. परंतु हिप्नोटिझम आलं म्हणजे हिप्नोथेरपी आलं असं नाही आहे. त्याचा दोन्हीचा अभ्यासक्रम वेगळा आहे. बरं, मानसिक समस्यांसाठी वर्षानुवर्ष गोळ्या औषधं घेणारी लोक आहेत, तर तरीसुद्धा त्या समस्या बऱ्या होत नाहीत, तर असं का होतं? यामध्ये आपण एक समजून घेतलं पाहिजे की आपण बोलतानाच बोलत आहोत की मानसिक समस्या, म्हणजे ती समस्या कुठे आहे तर मनामध्ये आहे. आता मग या जगामध्ये जे जे काही आपण उपचार पद्धती अवलंबतो त्याला त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या ठिकाणी एक विशिष्ट स्थान आहे जे अग्रगण्यच आहे त्या त्या क्षेत्रामध्ये. परंतु याच्यामध्ये ॲलोपॅथी असेल, होमिओपॅथी असेल, आयुर्वेद असेल, युनानी असेल, नॅचरोपॅथी असेल, ह्या सर्व उपचार पद्धती ह्या व्यक्तीच्या शरीरावरती काम करतात, ह्या मनावरती काम करू शकत नाहीत. बरोबर. तर मग समस्या कुठे आहे? मनामध्ये आहे. आणि आपण उपचार कशाचा करतोय? बॉडीवरती करतोय, शरीरावरती करतोय. ह्या ज्या काही मी आता नावं घेतलेली उपचार पद्धती आहेत त्या शारीरिक आजारांसाठी आणि विशिष्ट प्रॉब्लेमसाठी नक्कीच त्यांचं स्थान कोणीही घेऊ शकत नाही. परंतु जिथे मनाचा प्रश्न येतो, त्या मनावरती उपचार करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र त्या ठिकाणी हिप्नोथेरपीच अग्रगण्य राहते. कारण हिप्नोथेरपी ही व्यक्तीच्या मनावरती काम करते, त्याच्या मनावरती उपचार करते आणि त्याच्या मनामध्ये बदल, सुधारणा आणि परिवर्तन घडवून आणण्याचं काम करते आणि ते कायमस्वरूपी टिकवण्यासुद्धा काम करते. आता या ठिकाणी काय घडतं की समस्या कुठे आहे? आपल्या मनामध्ये आहे. आणि वर्षानुवर्षे उपचार कुठे चालू आहे? शरीरावरती चालू आहे. माझ्याकडे 5 वर्ष, 10 वर्षे, 20 वर्षे, 35 वर्ष मेडिसिन खाणारे लोकसुद्धा येतात आणि म्हणतात की सर इतक्या दिवस झाला मी मेडिसिन खात आहोत, आमच्या मानसिक समस्या का बऱ्या होत नाहीत? त्यांना मी हेच सांगतो, समस्या कुठे आहे? मनामध्ये आहे. उपचार कुठे चालू आहे? शरीरावरती चालू आहे. अनेक सायक्रेटिक असतील किंवा आणखी काही डॉक्टर्स असतील, ते प्रामाणिकपणे सांगतात की ही मेडिसिन तुमचा हा आजार पूर्णपणे बऱ्या करणार नाही आहेत. ते स्वतः प्रामाणिकपणे सांगतात. मग याला जर पूर्णपणे प्रामाणिकपणे बरा करायचा असेल तर काय करावं लागेल? जिथे प्रॉब्लेम आहे मन, त्या मनावरती उपचार करावा लागेल. आणि जर मनावरती उपचार केला तर आपोआपच हे सगळे प्रॉब्लेम कव्हर होऊन जातात आणि कायमचे सुद्धा बरे होऊन जातात. आमच्याकडे भरपूर हजारो पेशंटचे रिझल्ट आहेत. पण नक्की कायमचे हे बरे होऊ शकतात का? म्हणजे तुम्हाला याबद्दल काय सांगता येईल? हां, यामध्ये भरपूर असे पेशंट आहेत की खूप क्रिटिकल 5-5, 20-20 वर्ष, 10-10 वर्ष मेडिसिन खाऊनसुद्धा त्यांना फरक पडत नव्हता. त्यांना हिप्नोथेरपीने उपचार केल्यानंतर त्यांच्या गोळ्यासुद्धा बंद झालेल्या आहेत. आपण बघतो की आजकाल मेडिटेशन, विपश्यना, प्राणायाम किंवा पॉझिटिव्ह सजेशन्स ह्या गोष्टी खूप चालू आहेत बाहेर समाजामध्ये. खूप ह्या गोष्टींमुळे मानसिक समस्या कमी करण्याचं प्रमाण खूप दिसून येतं. पण नक्की याचा योग्य पद्धतीने उपयोग होतो का आणि कितपत उपयोग होतो? यासाठी मी एक उदाहरण छानसं देऊ शकतो. माझ्याकडे मेडिटेशन करणारे, विपश्यनाला 3-3, 4-4 वेळा जाऊन आलेले सुद्धा लोक येतात. पॉझिटिव्ह सजेशन घेणारे लोक येतात, तरीही अपेक्षित त्यांना रिझल्ट आलेला नसतो. त्याचं कारण काय असतं? आता आपण इथे पाहू शकतो की हा जो ग्लास आहे, या ग्लासामध्ये पाणी घाण आहे, म्हणजेच हे आपलं मन आहे जे मानसिक समस्यांमध्ये आहे. आता जे काही आपण मेडिटेशन करू, विपश्यना करू किंवा आपण पॉझिटिव्ह सजेशन घेऊ, त्या म्हणजे हे स्वच्छ पाणी आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलं तर हे जे गढूळ पाणी आहे ते पूर्ण स्वच्छ झालं का? थोडंसं कमी झालं. पण पूर्ण स्वच्छ झालं का? नाही झालं. अजून थोडंसं टाकलं, पूर्ण स्वच्छ झालं का? नाही झालं. मग आता काय करावं लागेल? तर प्रथमतः तुमच्या मनामधील फिअर अर्थात भय, तुमच्या मनातील पेनफुल मेमरीज, तुमच्या मनातील निगेटिव्हिटी, उदासीनता पहिल्यांदा काय करावं लागेल? हे फेकून द्यावं लागेल, हे काढून टाकावं लागेल आणि नंतर मग त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावं लागेल. तेव्हा मग त्या प्रॉब्लेम कायमच्या बऱ्या होऊ शकतात. तर भीती म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचं तुम्ही वर्णन करू शकता का? आता भीतीमध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे नैसर्गिक भीती आणि दुसरी म्हणजे मानसिक भीती. आता नैसर्गिक भीती म्हणजे कोणती भीती? की आपण रस्त्याने चाललोय आणि अचानक एक ट्रक आपल्या अंगावरती आला आणि आपल्याला कट मारून गेला तर आपल्याला भीती वाटते, तर ही नैसर्गिक भीती झाली.
मरणाची भीती वाटणे, उंचीची भीती वाटणे किंवा फोबिया नाही म्हणू शकत, ही नैसर्गिक भीती झाली. तर दुसरी असते मानसिक भीती, ज्याला आपण फोबिया पण म्हणू शकतो. मानसिक भीती म्हणजे काय की रिपोर्ट नॉर्मल आहेत, सगळं नॉर्मल चाललेलं आहे, परंतु मन घाबरते. मनाला वाटतं मला काहीतरी होईल, मला काहीतरी होतंय, मला अटॅक येईल, मला हृदयविकार होईल, मला हे होईल, मला ते होईल, मला कुठला हा आजार होईल, मला तो आजार होईल. ही जी आहे ही मानसिक भीती आहे. आणि अशा पद्धतीने ह्या भीतीमध्ये 2 प्रकार आहेत, एक मानसिक भीती आणि एक नैसर्गिक भीती. नैसर्गिक भीती सगळ्यांनाच असते, मला आहे, तुम्हाला आहे, परंतु मानसिक भीती जी आहे ती पेशंटलाच असते फक्त. बरोबर. म्हणजे ती एक ॲबनॉर्मॅलिटी असं आपण म्हणू शकतो की म्हणजे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत पेशंटचे, पण तरी भीती आहे कशाची तरी. हां, तर याच्यावर आपण उपचार करू शकतो म्हणजे हिप्नॉसिसने किंवा हिप्नोथेरपीने. नक्कीच आपण ती भीती काढून टाकू शकतो. बरं. आणि कशामुळे ही भीती निर्माण होऊ शकते एखाद्याच्या मनात? तर यामध्ये काय असतं की भीती निर्माण होण्याची कारणं बरीच असतात. कधी एखादा अपघात घडतो, एखादा प्रसंग घडतो, एखादा आघात घडतो आणि मग त्यामुळे माणसाच्या मनावरती परिणाम होतो आणि त्यामुळे मनामध्ये भय निर्माण होतं. आता एक्झाम्पल आपण जर पाहायला गेलो तर एखादा व्यक्ती वडिलांना घेऊन चालला आहे, तरुण मुलगा वडिलांना घेऊन जात असताना टू व्हीलरवरती अचानक मध्यंतरीच त्याच्या वडिलांना अटॅकचा झटका आला. मग तो मुलगा पूर्णपणे घाबरून गेला. इमोशन म्हणजे नातं जवळचं वडील आहेत, बाप आहे, तर तो पण घाबरून गेला की आता मी तर काय करू, टू व्हीलर गाडीवरती स्कूटीवरतीच आहे, आता काय कुठं ॲम्ब्युलन्स बोलवून काय करू. तर तो पण पॅनिक झाला, त्याच्या पण मनामध्ये भय उत्पन्न झालं. आणि नंतर वडील ठीक झाले, नंतर वडील आनंदात राहू लागले, पण ह्याच्या मनामध्ये जे भय उत्पन्न झालं ते मात्र एकदा निर्माण झालेलं भय पुन्हा निघत नाही. मग ते काढण्यासाठी हिप्नोथेरपी या ठिकाणी उपयोगी पडते. म्हणजे त्यालाच आपण काइंड ऑफ फोबिया म्हणू शकतो की ते जे परमनंट भीती मनामध्ये निर्माण होते ती आपण काढू शकतो हिप्नोथेरपीद्वारे. ओके. म्हणजे अशा केसेस विषयी काय अनुभव सांगा तुमचे? असे भरपूर अनुभव आहेत. यामध्ये एक ड्रायव्हर होता नॅशनल लेवलचा, तो पंजाब, हरियाणा, राजस्थान असं सगळीकडे, महाराष्ट्रातून सगळीकडे ड्रायव्हिंग करायचा. परंतु एक दिवशी काय झालं की छोट्याशा मुलीला टू व्हीलरवरती घेऊन जात असताना त्यांनी पाहिलं की पुढून एक ट्रक अचानक त्याच्या अंगावरती आली. हा घाबरून गेला, त्याला काही करावं सुचेना. आता काय करायचं म्हणून त्यांनी पटकन त्याची गाडी टू व्हीलर खाली घातली, रस्त्याच्या खाली घातली, खड्ड्यामध्ये जाऊन तो पडला. परंतु तो एवढा घाबरला की त्याला पुन्हा नंतर 1.5 वर्ष ड्रायव्हिंग सीटवर बसता नाही आलं. अरे बापरे. आता ड्रायव्हिंग सीटवर जर तो बसलाच तरी बीपी वाढायचा, हृदयाचे ठोके वाढायचे, हातपाय थरथर कापायचे. आणि त्याच 1.5 वर्षामध्ये त्यांनी भरपूर उपचार केले, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी. 1.5 वर्षानंतर माझ्याकडे आला. मला म्हटलं सर असा प्रॉब्लेम आहे, मी ड्रायव्हर असून आता सीटवर बसू शकत नाही. तर तो व्यक्तीने हिप्नोथेरपी चालू केली आणि फक्त 15 दिवसामध्ये पुन्हा तो ड्रायव्हिंग करू लागला. आता ह्याच्यामध्ये अजून भरपूर केसेस अशा असतात की एक व्यक्ती होती की तो झोपल्यानंतर अर्ध्या रात्रीमध्ये त्याच्या असे छताडावरती एक चुडेल येऊन बसायची. अच्छा. आणि मग तो जागा व्हायचा आणि तो जागा झाला की त्याला ती चुडेल दिसायची आणि तो तिच्या मागे पळायला चालू करायचा. घरातनं बाहेर त्याच्या मागे पळायचा आणि घरातली त्याच्या मागे पळायची. अरे बापरे. असा त्याला हा समस्या जी आहे ती बऱ्याच वर्षांपासून चालू. पण हे नक्की कुठे, म्हणजे गावाकडील जास्ती अशा घटना होत असतील का, कुठे बघायला मिळतं हे जास्ती करून? नाही, सिटीमधलाच तो मुलगा होता. बरं. हां, परंतु काय झालं होतं त्याच्या मनामध्ये काहीतरी कारणास्तव ती भीती बसली होती. इमॅजिनरी भीती म्हणू शकतो. ही मनाची भीती होती, इमॅजिनेशन मध्ये चुडेल नव्हती. हा, नसणारच. पण ह्या गोष्टी म्हणजे अशी भीती, ही टोकाची भीती आपण म्हणू शकतो याला, ती सुद्धा हिप्नोथेरपीद्वारे आपण ट्रीट करू शकतो. त्याला फक्त हिप्नोथेरपी दिली, त्यानंतर साधारणपणे 15 दिवसात हा प्रॉब्लेम त्याचा पूर्णपणे गायब झाला. आज जवळजवळ 7-8 वर्ष होत आली, तो पूर्णपणे ह्या प्रॉब्लेम पासून मुक्त झालेला आहे. म्हणजे एवढ्या कमी कालावधीत सुद्धा, ड्युरेशन कमी आहे, 15 दिवस हे काही जास्त ड्युरेशन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा रिझल्ट येऊ शकतात. हो. यामध्ये एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जर गुडघा दुखत असेल आणि जर मानेवरती उपचार चालू असेल तर रिझल्ट नाहीत मिळणार. बरोबर. हिप्नोथेरपी ही मेन तुमच्या मनावरती उपचार करते, त्यामुळे रिझल्ट फास्ट मिळतात. म्हणजे सायकोसोमॅटिक आपण याला म्हणता येईल की, मी डॉक्टर आहे स्वतः म्हणून मी तुम्हाला असं विचारते की सायकोसोमॅटिक म्हणजे की मनाचे जे आजार आहेत ते शरीरावरती पण त्याचा परिणाम होतो.
हो, म्हणजे त्यामुळे मन जर आपण व्यवस्थित ट्रीट केलं तर ते शरीराचा पण त्याला उपयोग होतो, म्हणजे शरीरातले आजार सुद्धा निघून जातात. हो, असं ह्याचा बेस आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. नक्की नक्की. याच्यामध्ये प्लासिबो आणि नोसोबो असे 2 इफेक्ट असतात. बरं बरं. प्लासिबो म्हणजे की मी गोळी खाल्ली मला बरं वाटेल, हा प्लासिबो इफेक्ट झाला. आणि नोसोबो इफेक्ट म्हणजे की मी हे केलं नाही तर मला असं असं होईल, ही भीती झाली. हे 2 प्रकार असतात जे मनावरती आणि ते मन शरीरावरती पण परिणाम करतं. कारण होमिओपॅथीमध्ये सुद्धा आम्ही प्लॅसिबोच जनरली देतो, म्हणजे त्याच्यामध्ये औषध नसतं, पण ती एक मानसिक समाधानासाठी ती गोष्ट असते की आपण औषध घेतोय बरोबर. आणि त्यामुळे ते हिलिंग सुरू होतं. राईट. पुढचा प्रश्न आपण घेऊयात की राग कशामुळे येतो. आजकाल हा राग जो आहे हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम झालेला आहे, मोठा असो छोटा असो कोणी असो. हा राग जो आहे ह्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या जर मनाविरुद्ध काही घडलं तर आपल्याला राग येतो. याच्यामध्ये विशेषतः वैयक्तिक लेवलला राग जास्त येतो, की आपल्याला वाटत असतं की आपण सांगितलेलं असतं की हे असं करू नको, ते तसं करू नको, तू असं वागलं पाहिजे, तू तसं राहिलं पाहिजे, तू असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आणि सांगूनही ज्यावेळेस व्यक्ती ऐकत नाही त्यावेळेस मात्र आपल्या रागाचा पारा वाढत जातो, इरिटेशन. हां. तर याच्यामध्ये जो हिटलर भाव तुमच्या मनामध्ये आहे हा तुमच्या रागाचा मूळ कारण हिटलर आहे. भाव याविषयी तुम्ही काय सांगू शकता. हिटलर भाव म्हणजे माझ्या मनानुसारच सगळं झालं पाहिजे. बरोबर म्हणजे तुम्ही एका घरामध्ये राहताय पण तुम्ही हिटलर सारखे राहताय. बरोबर. तुम्ही एक कुटुंबामध्ये एक सहचारी किंवा एक सहकार्य करणारा व्यक्ती म्हणून नाही राहत आहे की बरोबर. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चाललं पाहिजे. ऑफिसमध्ये राहताय तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चाललं पाहिजे. तर हे जे राग आहे तो त्याच्यामुळेच येत असतो. आता आमच्याकडे बरेच असे येतात की अँगर इश्यू त्यांना असतात. घरामध्ये काय होतं की बऱ्याचदा काही पत्नींना सवय असते की खूप टापटीप ठेवायचं असतं आणि टापटीप ठेवायचं असतं, परंतु पुरुष काय करतात पती की हे इकडं फेक ते तिकडे फेक. मग त्यांना ते सारखं नीट ठेवून वैताग येतो आणि ते म्हणतात की किती वेळा तुम्हाला सांगितलं, किती वेळा केलं. त्या अँगर इश्यूमुळे काय होतं त्यांना पुन्हा डोकेदुखीचा त्रास चालू होतो, चिडचिडपणा वाढतो, मेंटल इश्यूज पण वाढतात आणि मग ते पण पुन्हा पेशंट आमच्याकडे येतात. तर हे रागामुळे प्रॉब्लेम होतात. तर यावेळेस ते दोघांनी ॲडजस्टमेंट करणं आणि स्वतःमधला जो हिटलर भाव आहे थोडासा कमी केला तर ही अँगर आपण कंट्रोलमध्ये म्हणजे काल्मनेस ऑफ माइंड जो असतो तो ह्याच्यामुळे अचीव्ह करता येतो आपल्याला. नक्कीच. तर ही ॲक्च्युली नवीन आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला कळलेली आहे. आणि कारण आजकाल हे खूपच कॉमन म्हणजे बघायला मिळतं, म्हणजे वर्क प्लेसमध्ये असो किंवा घरी असो हा इश्यू खूप आहे सगळीकडेच आहे. आणि स्ट्रेसमुळे मला वाटतं हे जास्ती होऊ शकतं किंवा रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे स्ट्रेस वाढतो, त्यामुळे ह्या गोष्टी अँगर इश्यू वगैरे जास्ती बघायला. हो नक्कीच. आणि याच्यामध्ये इगो ज्याला म्हणतो ना आपण, बरोबर, हा इगो एक तुम्हाला खूप आजकाल प्रॉब्लेम करत आहे. बरोबर. आपण म्हणतो माझा युगो दुखवला नाही गेला पाहिजे, पण हा युगोच तुम्हाला दुखवत असतो. बरोबर. ओके. तर अजून एक प्रश्न म्हणजे आत्मविश्वास व त्याचं महत्त्व काय आहे. आता आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे की एक शस्त्र आहे तुमच्या जीवनामध्ये. तुम्हाला काही करायचं असेल, तुमच्याकडे नॉलेज भरपूर आहे परंतु तुम्ही त्याला प्रेझेंट नाही करू शकत जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास नसेल तर. आता माझ्याकडे एक HR आले होते एका कंपनीमधील. आता HR म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आता त्यांच्यापेक्षा जे ज्युनियर आहेत त्यांचं नॉलेज कमी, त्यांचा एक्सपिरियन्स कमी, परंतु ते एवढं छान प्रेझेंटेशन करायचे की ते HR ला सुद्धा मागे टाकायचे. बरं. मग HR माझ्याकडे आले, मला म्हणाले की सर माझ्याकडे नॉलेज भरपूर आहे, मी जर खाली बसलो तर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर कुणाला जमणार नाही ते मी देऊ शकतो, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मी चांगल्या प्रकारे करू शकतो, परंतु मी उभा राहिलो कॉन्फिडन्स नाही की मला ते आठवतच नाही, काय बोलावं सुचतच नाहीये, तर मला कृपया तेवढं कॉन्फिडन्स आला पाहिजे म्हणून ते माझ्याकडे आले होते. तर मी त्या HR सांगितलं की तुमच्या मनामध्ये भरपूर आत्मविश्वास आहे तो आपण वाढवू शकतो. मग त्यांना हिप्नोथेरपी चालू केली आणि नंतर साधारणपणे 1 महिन्याभरात ते खूप चांगल्या प्रकारे फ्लुएंटली बोलू लागले आणि खूप त्यांनी पुन्हा मला व्हिडिओ वगैरे पाठवले की मी बघा कशा पद्धतीने बोलत आहे वगैरे, आणि ते खूप पुन्हा खुश झाले. म्हणजे याला आपण पॉझिटिव्ह सजेशन्स म्हणता येईल का, हे जे आपण तुम्ही देता ट्रीटमेंट ह्या पद्धतीची, की त्या माणसाचा जो कॉन्फिडन्स आतमध्ये म्हणजे दबलेला आहे तो तुम्ही जागरूक करता, त्याला जागरूकता ट्रीटमेंटद्वारे देता. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत मॅडम. एक आपलं बाह्यमन आहे आणि एक अंतर्मन आहे. बाह्यमन म्हणजे आपलं कॉन्शियस माइंड आणि अंतर्मन सबकॉन्शियस माइंड. याच्यामध्ये काय होतं की आपलं जे कॉन्शियस माइंड आहे हे तर्कशील आहे. आता मी जर तुम्हाला म्हटलं की
जेव्हा यापुढे तुमची एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत जाईल. आता ही माझी सजेशन चांगली आहे का वाईट आहे? नक्कीच चांगली सजेशन आहे. परंतु तुमचं मन ऍक्सेप्ट करेल का कॉन्शियस माइंड? ते म्हणणार म्हणजे मग लॉजिकली आपण विचार करतो, तुम्ही लॉजिकली विचार करणार. बरोबर. परंतु जे मन आहे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, अंतर्मन जे आहे ते मात्र लॉजिकल नाही आहे. त्याला जे सांगितलं जाईल ते ऍक्सेप्ट करणार ते. मग त्या अंतर्मनापर्यंत पोहोचण्यासाठी गरज असते हिप्नो ट्रान्सची, हिप्नोथेरपीची. हिप्नोथेरपीमध्ये काय होतं की तुमच्या माइंडला एक मनाच्या अर्धजागृत अवस्थेत नेलं जातं आणि त्या अवस्थेमध्ये नेऊन तुम्हाला प्रोग्रॅमिंग केलं जातं. अर्थातच तुमच्या परसेप्शन, बिलीफ, इमोशन आणि पॉईंट ऑफ व्ह्यू हे पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग केले जातात. आता आज एखादा व्यक्ती साधी झुरळ जरी दिसला तरी घाबरतोय आणि एखादा व्यक्ती खूप मोठी भांडणं करतोय, एकामेकाला गोळ्या घालतोय, तलवारीने भांडणं करतोय, लढाया करतोय. तर असं का होतं? एक व्यक्ती झुरळाला घाबरतोय आणि एक व्यक्ती तलवार घेऊन एकामेकाला डोबाळतोय किंवा घोपसतोय. तर हे असं का होतं? तर दोघांच्या मनामध्ये फरक. तोच फरक फक्त बदलायचा असतो. मानसिकता म्हणजे बदलायची त्याची, आणि ती हिप्नोथेरपीद्वारे शक्य होतं. एकाग्रता आणि त्याचं महत्त्व सांगा. आता एकाग्रता जी आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये सगळ्यात मेन, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, कोणतंही काम करत असाल, जर तुमची एकाग्रता असेल तर तुम्ही ते काम लवकर शिकू पण शकता आणि खूप चांगल्या प्रकारे त्याला प्रेझेंट पण करू शकता आणि चांगल्या प्रकारे त्याला बिल्डअप पण करू शकता, घडवू पण शकता. परंतु एकाग्रता जर नसेल तर मात्र तुमचा आत्मविश्वास सुद्धा आत्मघातकी होतो. म्हणजे आत्मविश्वासाला एकाग्रतेची जोड पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन, फोकस पाहिजे. आत्मविश्वास भरपूर आहे परंतु फोकस नाहीये, कॉन्सन्ट्रेशन नाहीये, तर तो आत्मविश्वास आत्मघातकी बनतो. ओव्हर थिंकिंग होते, मन चंचल होतं आणि तुमचं मन कुठंच लागत नाही. आत्मविश्वास भरपूर आहे, तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाता आणि ते तुम्हाला जीवनामध्ये अधोगतीकडे घेऊन जातं. याच्यामध्ये एकाग्रतेला किती महत्त्व आहे हे तुम्हाला एका उदाहरणातनं समजावून सांगतो आमच्या प्रेक्षकांना आपल्या. आता समजा हा कागद आहे, हा आपण दिवसभर जरी उन्हामध्ये धरला तरी जळून जाईल का? नाही जळणार, बरोबर आहे. परंतु हे मॅग्निफाय ग्लास आहे. जर आपण तीच येणारी सूर्यकिरणे जर एकत्रित केली आणि ह्या कागदावरती जर धरली, सोडली एकत्रित करून, तर काही सेकंदांमध्ये तो कागद जळायला चालू होईल. हे आहे एकाग्रतेचं महत्त्व. तुम्ही तुमच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, जर तिथे तुम्हाला आग निर्माण करायची असेल, तुम्हाला कोणतंही तुमचं ध्येय साध्य करायचं असेल, असाधारण तुम्हाला ॲम्बिशन पूर्ण करायचं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला एकाग्रता खूप महत्त्वाची असते. आणि ती एकाग्रता अनेक पटीने हिप्नोथेरपीद्वारे वाढवता येते. भरपूर असे आमचे रिझल्ट आहेत. याच्यामध्ये काय, आपण जर आध्यात्मिक लेवलला जर पाहिलं तर आपण बऱ्याचदा बघतो की त्राटक साधना आहे, मेणबत्ती त्राटक आहे, ज्योती त्राटक आहे, मूर्ती त्राटक आहे, असे बरेच त्राटकचे प्रकार आहेत. का तर तुम्हाला आध्यात्मिक लेवलला सुद्धा वरती जायचं असेल तर कॉन्सन्ट्रेशनला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्या कॉन्सन्ट्रेशनशिवाय तुम्ही प्रगती करू शकत नाही. बरोबर. आणि त्यासाठी हिप्नोथेरपी सर्वसामान्य लोकांना खूप मदत करते, जी तुमचे दोन प्रकारचे कॉन्सन्ट्रेशन असतात. एक जाणीवपूर्वक केलं जाणारं कॉन्सन्ट्रेशन आणि दुसरं जे आहे ते ऑटोमॅटिकली साधलं जाणारं कॉन्सन्ट्रेशन. थोडक्यात तुम्हाला आवड आहे पिक्चर पाहण्याची, तुम्हाला आवडतात गाणी, तर तुम्हाला गेम आवडती, तर तुम्ही पिक्चर पाहताना तुमचं ऑटोमॅटिकली कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी साधलं जातं. आणि दुसरं एक प्रकारचं असतं ते म्हणजे जाणीवपूर्वक साधलं जाणारं कॉन्सन्ट्रेशन, की मला आवड आहे नाही माहीत नाही, पण मला ते काम करायचं आहे, पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने काम करायचं, हे दुसरं एक कॉन्सन्ट्रेशन झालं. आणि हे दोन्ही कॉन्सन्ट्रेशन हिप्नोथेरपीने वाढवता येतात. त्याच्यामुळे तुमची प्रगती 10x होते तुमच्या करिअरमध्ये. ओके. OCD, सिझोफ्रेनिया हे जे आजार आपल्याला म्हणता येईल किंवा मानसिक समस्याच आहेत, याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? OCD आणि त्याचे बरेच प्रकार आहेत, जवळजवळ 7 ते 8 प्रकार आहेत OCDचे. स्किझोफ्रेनिया हा भ्रम आणि भास आहे. OCDमध्ये एक रिपीट गोष्ट कंटिन्यू केली जाते, त्याला आपण म्हणतो की त्याचा एक पॅटर्न बनलेला आहे, त्याचा एक मेंटल पॅटर्न बनलेला असतो. तो मेंटल पॅटर्न जर ब्रेक करायचा असेल तर हिप्नोथेरपी अशा पेशंटला खूप चांगल्या प्रकारे मदत करते. आणि हिप्नोथेरपीच्या माध्यमातून असे OCDचे पेशंट बरेच आपण बाहेर काढलेले आहेत. सोबतच जे स्किझोफ्रेनिया आहे याला म्हणतात भ्रम आणि भास. म्हणजे वास्तवामध्ये काहीच नसतं परंतु त्या व्यक्तीला भ्रम आणि भास होत असतो. मग त्या भ्रम आणि भासामध्ये बऱ्याचदा इरिटेशन असतं, फोबिया असतो. आणि मग याचा मूळ काय आहे, त्या भ्रम आणि भासाचं मूळ काय आहे,
तर त्या भ्रम आणि भासाचं मूळ आहे इरिटेशन, किंवा त्या भ्रम आणि भासाचं मूळ आहे फिअर, फोबिया आहे. जर त्या फोबियावरती, इरिटेशनवरती जर हिप्नोथेरपीच्याद्वारे काम केलं तर ते भ्रम आणि भास ऑटोमॅटिकली गायब होऊन जातात. आता माझ्याकडे एक महिला आली होती. तिला असं वाटत होतं की मला कोणतरी शिवाय देत आहे, मला कोणतरी ब्लेम करत आहे, मला कोणतरी दोष देत आहे, आणि कंटिन्यू तिला ते ऐकू यायचं. कुठे दिसत नव्हतं कोण शिवाय देतंय, फक्त तिला असं ऐकू यायचं की मला कोणतरी शिवाय देतंय, ब्लेम करतंय. मग ती आपल्याकडे आली आणि हिप्नोथेरपीच्या लेवलला मी तिला ट्रीट केलं, त्या महिलेला. आणि त्या मावशीला ट्रीट केल्यानंतर फक्त साधारणपणे एक 4 ते 5 दिवसामध्ये, जे त्यांचे 2-2.5 वर्षापासून त्यांना ते आवाज येत होते, ते हिप्नोथेरपीनंतर फक्त 4 ते 5 दिवसामध्ये त्यांचे ते आवाज पूर्णपणे गायब झाले. म्हणजे एवढ्या कमी ड्युरेशनमध्ये होऊ शकतं? हो हो. काही लोकांना खूप कमी ड्युरेशनमध्ये होतं, काही लोकांना 15 दिवस, 20 दिवस, काही मॅक्झिमम महिना लागू शकतो. हे प्रत्येकाच्या प्रॉब्लेमवरती आणि त्याच्या मनाच्या स्थितीवरती डिपेंड असतं. नाही, पण तुम्ही आता जे सांगताय मला की 4-5 दिवसात तुम्ही जो त्यांना ट्रीटमेंट दिली, तर ते परत पण त्यांना त्याचं हे होऊ शकतं का? म्हणजे त्यांना एकदा त्या रिकवर झाल्या परत ते रिलॅप्स होऊ शकतं आणि मग परत तीच ट्रीटमेंट तुम्ही देणार त्यांना, की काय असतं याच्यामध्ये? काय राहतं की जे मगाशी मी तुम्हाला म्हटलो की फिअर, फोबिया किंवा इरिटेशन या गोष्टी त्याच्या मुळाशी असतात. त्याच्यावरती जे आपण प्रोग्रॅमिंग चालू केलेलं असतं, थोडक्यात आमच्यापाशी आल्यानंतर आम्ही 1 दिवस 1-1.5 तासाची थेरपी देतो, काही टेक्निक्स त्यांना देतो आणि त्यानंतर त्यांना रोज घरी करण्यासाठी देत असतो आम्ही. तो एक कोर्स साधारणपणे 60 दिवस, 90 दिवस, 120 दिवस, त्या व्यक्तीच्या प्रॉब्लेमनुसार आम्ही त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही एवढ्या दिवस रोजच्या रोज तो घरी करा. त्यासाठी रोज त्यांना 20 मिनिटं फक्त द्यावी लागतात आपल्या थेरपीसाठी. रोज त्यांना घरच्या घरीच करायचं असतं. आता जो त्यांना 4-5 दिवसात किंवा 15 दिवसात किंवा महिन्याभरात जो काही रिझल्ट आपल्या थेरपीद्वारे आलेला आहे, तो रिझल्ट कायम टिकवण्यासाठी जे काही कोर्स त्यांना घरी करण्यासाठी दिला आहे, 90 दिवस, 120 दिवस, 60 दिवस, तो त्यांनी कंटिन्यू घरी करायचा असतो. जर त्यांनी तो कंटिन्यू व्यवस्थित घरी केला तर नंतर त्यांना ते प्रॉब्लेम कधीच येत नाही, असा आमचा अनुभव आहे. म्हणजे रेग्युलरली त्यांनी फॉलो तो कोर्स व्यवस्थित स्वतः केलं पाहिजे. रोज घरी कोर्स व्यवस्थित केला पाहिजे. ओके. आणि OCD बद्दल अजून काय सांगताय तुम्हाला? म्हणजे ते कशामुळे होतं, किंवा त्याचं काही ट्रिगर असतं का, किंवा काय प्रॉब्लेम आहेत? OCD मध्ये जे मेन प्रॉब्लेम आहेत ना, हे मेन प्रॉब्लेम म्हणजे ओव्हर सेन्सिटिव्हिटी, किंवा जास्त सज्जन माणूस, जास्त चांगला विचार करणारा माणूस, एखाद्याचं मन मी कसं दुखवू. आता माझ्याकडे काही जण येतात, आता समजा एक मुलगी आली होती माझ्याकडे, तर तिला काय होत होतं की तिला असा प्रॉब्लेम होता की तिचं सारखं लक्ष आहे ना अनाहूतपणे, म्हणजे तिची इच्छा नसायची परंतु अनाहूतपणे तिचं सारखं लक्ष कुठेही गर्दीमध्ये गेलं किंवा एखादा पुरुष पुढे आला तर तिचं लक्ष हे कमरेच्या खाली जायचं, त्या पुरुषाच्या थोडक्यात त्या पॉईंटकडे जायचं तिचं सारखं लक्ष. तर मी विचारलं की नेमकं याचं पाठीमागचं कारण काय आहे. तर ती मुलगी, घरातलं संस्कार एवढे खूप चांगले, खूप सज्जन मुलगी, परंतु तिला एक आजार तो जडला होता. तिच्या मनात ती भीती बसली होती की माझं सारखं लक्ष तिकडेच जात आहे, तिचं लक्ष गेलंच नाही पाहिजे. मग ती भीती काय करायची, तिचं लक्ष तिकडेच घेऊन जायची सारखं. याचं कारण असं होतं की एक दिवशी काय झालं होतं की ती वरून 2 मुलं पायऱ्या उतरत खाली येत होते कॉलेजमध्ये, आणि ही खालून 2 मुली पायऱ्या चढत वरती चालल्या होत्या. एकदा काय झालं, चुकून त्या मुलांजवळ गेल्यानंतर तिचा पाय थोडासा घसरला वगैरे, आणि तिचं जे डोकं आहे ते मुलाच्या प्रायव्हेट पार्टला लागलं, थोडक्यात कमरेच्या खाली लागलं. मग तिला खूप अपराधीसारखं वाटलं किंवा हे खूप चुकीचं वाटलं, आणि ती सोबतची मुलगी जी म्हटली की अरे तिथे पाहायचं सुद्धा नसतं, तुझं तर डायरेक्ट तिथं डोकं लागलं, ते बघायचं सुद्धा नसतं. म्हणजे खेडेगावातल्या काही किंवा काही जुन्या संस्कारामध्ये पण ते तसंच आहे. तर मग तिला एवढं तिने ट्रिगर केलं, एवढी तिने तिच्या मनावरती बिंबवलं की तू खूप पाप केलं, हे झालं ते झालं. तर रात्रभर ती पुन्हा विचार करत बसली की हे काय झालं काय झालं काय झालं. आणि तेव्हापासून तिने ठरवलं की तिथे पाहायचं पण नसतं, माझं तर डायरेक्ट तिथं डोकं लागलेलं आहे. तर तिने स्वतःला खूपच अपराधीपणासारखं फील केलं दिवस रात्र. आणि नंतर मन कसं करतं, जे तुम्हाला करायचं नाही बरोबर तेच पुन्हा पण तुमच्या वारंवार करून, म्हणजे हे एक ओव्हर सेन्सिटिव्हिटीमुळेच होणारं मॅक्झिमम जास्ती करून OCD हा जो प्रकार आहे तो ओव्हर सेन्सिटिव्हिटीमुळे. जिथे अति होतं तिथं माती होते. म्हणजे अति विचार किंवा ओव्हर थिंकिंग. आता समजा अति सज्जनता, अति स्वच्छता
बरोबर. आता माझ्याकडे बरेच जण येतात की सर मी हात जर धुवायला लागलो तर मला कळतच नाही, अर्धा तास निघून गेला. हायजीनचं तर खूप कॉमन आहे ओसीडी म्हणजे. आणि मग ते जेनेटिक असू शकतं का? नाही, हां जेनेटिक पण बऱ्याचदा असतं, परंतु नॉर्मल पण असतं की त्याच्या ओव्हर सेन्सिटिव्हिटीमुळे. आता समजा अतिस्वच्छता, एखाद्या महिला खूप सवय असते थोडं जरी ते लगेच स्वच्छ करणे, थोडं जरी घाण स्वच्छ करणे. हां, तर ते स्वच्छ करण्याच्यामुळे काय होतं, माइंडमध्ये थोडासा डाऊट यायला चालू होतो. आता काय होतं, डाऊट हे एखाद्या काटेरी झाडासारखं आहे. ते थोडंसं सुरुवातीला छोटंसं झाड असतं, पण ते पुन्हा झाड वाढत जातं. मग ते डाऊट वाढत जातो. मग एकदा जरी स्वच्छ केलं तर पुन्हा डाऊट येतो, अरे स्वच्छ झालंय का नाही, स्वच्छ झालंय का नाही. मग ते पुन्हा अजून स्वच्छ करतोय, पुन्हा डाऊट येतोय, स्वच्छ झालंय का नाही. मग हे हळूहळू डाऊट वाढत जातात आणि त्याच्यामुळे ही ओसीडी पुन्हा म्हणजे अतिस्वच्छता, अतिसज्जनता, अति ओव्हर सेन्सिटिव्हिटी. तर हे अतिचे जे प्रमाण आहे ते मात्र ह्या आजारांना मूळ कारणीभूत असतं. पण त्याच्यावर योग्य उपचार होऊ शकतात. हो नक्कीच. आता हे जे डाऊट आहेत हे पण मनामध्येच असतात. मनातले कुठलेही प्रॉब्लेम बघायला गेलं तर हे सगळे मनामध्येच असतात. तर ह्या मनावरती उपचार जर करायचा असेल तर हिप्नोथेरपी एक बेस्ट पर्याय आहे. आता याच्यामध्ये जे बायोपोलर डिसऑर्डर असते, बायोपोलर डिसऑर्डर म्हणजे काय की अचानक माणसाला खूप फ्रेश वाटते. बायपोलर, बरोबर. बायोपोलरमध्ये अचानक खूप फ्रेश वाटते आणि अचानक त्याला खूप डाऊन वाटतं, निगेटिव्ह वाटतं. काही माझ्याकडे पेशंट येतात की त्यांना 2-3 दिवस खूप फ्रेश वाटतं आणि पुन्हा 2-3 दिवस खूप डाऊन वाटतं. मग ते म्हणतात सर हे नेमकं काय चालू आहे, कशामुळे असं होतं. तर ह्याचं मूळ कारण काय की मी गेल्या 12 वर्षापासून यावरती स्टडी करत आहोत की याचं मूळ कारण काय आहे. हे कुठल्याही अनेकदा त्यांना माझ्या पेशंटकडे येतात तर त्यांना ते मी सांगतो की असं कारण आहे, ते तुम्हाला कोणी का सांगितलं का. तर ते म्हणतात नाही सर 5 वर्ष झालं ट्रीटमेंट घेतोय, मेडिसिन घेतोय, पण त्या डॉक्टरांनी मला सांगितलं नाही की ह्याचं कारण हे आहे. पण त्याचं कारण असं असतं की बायोपोलर डिसऑर्डरचं की त्याच्या जीवनामध्ये काही चॅलेंजिंग गोष्टी असतात आणि त्या चॅलेंजिंग गोष्टी त्याला फेस करायच्या नसतात, परंतु कराव्या लागत असतात. आता चॅलेंजिंग गोष्टी त्याला फेस तर करायच्या नाही आहेत म्हणाला त्याच्या, परंतु परिस्थिती अशी आहे की त्याला कराव्या पण लागत आहेत. मग अशा वेळेस त्या मनामध्ये जे काही पर्सनॅलिटी बदलते त्याला अल्टरनेटिव्ह पर्सनॅलिटी म्हणतात किंवा त्याला बायोपोलर डिसऑर्डर क्रिएट होते. आता माझ्याकडे एक खूप चांगल्या डॉक्टरांचा मुलगा आला होता की त्याला MBBSला टाकलं होतं, परंतु त्याची ती कॅपेबिलिटी नव्हती की तो MBBS करेल. मग घरचे दबाव द्यायचे की तू काही कर, पण चॅलेंजिंग झालं त्याच्यासाठी, तू काही कर पण तिथून माघारी नाहीच. मग ह्याला तर त्याचं मन तर तयार नाहीये करण्यासाठी, परंतु फोर्स येतोय, प्रेशराईज केल्यासारखं. मग तो अचानक हायपर व्हायचा, पुन्हा नॉर्मल व्हायचा, अचानक आईवडिलांना शिव्या पण द्यायचा, खूप वाईट बोलायचा, पुन्हा नॉर्मल यायचा, पण म्हणायचा माझं चुकलं, मला माफ करा, तुम्ही माझे आई वडील आहात. आणि हायपर झाला की त्याला काही समजत नव्हतं. मग हा जो प्रकार होता त्यावेळेस मग मला समजतं लगेच, कारण मी इतक्या वर्षापासून तिथे काम करत आहे. तर मी ह्या सगळ्या ज्या मानसिक समस्या त्याच्या मुळाशी गेलो आहे की ह्या मानसिक समस्या का निर्माण होतात. आणि मग मी त्यांच्या पालकांना बोलवून घेतो आणि त्यांना सांगतो की प्रॉब्लेम हा आहे, तुम्हाला तुमचा मुलगा हवा आहे का त्याचा MBBS हवा आहे. मग त्यावेळेस ते मग चॉईस करतात की सर तुम्ही म्हणाल तसं आम्ही करतो. दुसरी एक महिला आली होती की त्यांचं शिक्षण झालं होतं BA, परंतु त्यांच्या मिस्टरांचं झालं होतं D.Pharmacy वगैरे, तर त्यांचं स्वतःचं एक मेडिकल होतं. मग आता ज्यावेळेस दोघं नवरा बायको तिथे काम करायचे, स्वतःचं मेडिकल होतं, पण त्यांचे पती काही कामानिमित्त बाहेर जायचे, कुठं बँकेत जा किंवा अजून कुठल्या अदर कामाला जातात. मग 1-2 तास त्यांना काही पेशंट यायचे किंवा काही गिऱ्हाईक यायचं आणि त्यांना विचारायचं मॅडम डोकेदुखीवरची गोळी द्या, मॅडम पोट दुखीवरची गोळी द्या, मॅडम थोडंसं माझं सांधेदुखीवरची गोळी द्या. मग यांना काय वाटायचं की माझं हे फील्ड नाही आहे आणि तिथे एक ऑथराइज्ड पर्सन नसताना मी त्यांना मेडिसिन देते ओव्हर द काउंटर. हां, ते ऑथराइज्ड पर्सन कोणीच नाही आहे, माझे मिस्टर पण नाहीत आणि कोणीच नाही आहे. आणि मी एक BA झालेली व्यक्ती, म्हणजे तिची ओव्हर सेन्सिटिव्हिटी किंवा जास्त सज्जनपणा तिच्या मनामध्ये त्या मॅडमच्या होता. आणि त्याच्यामुळे त्यांना काय होत होतं की मग थोडे दिवस डल, थोडे दिवस फ्रेश, थोडे डल. मग त्यांना पण सांगितलं की तुमचं जे हे आहे मेन प्रॉब्लेम तिथे आहे, तुमचे इकडे पैसे घालवण्यापेक्षा रोज गोळ्या औषधांना, आणि ती एखादी तुमची स्वतःची पत्नी आहे तिला मेंटल बनवण्यापेक्षा तिथे एखादा कोणतरी कामाला ठेवा 10-15 हजारांनी, म्हणजे तुमची मिसेस पण खूप छान राहील, तुम्ही पण छान राहाल, तुमचा दवाखान्यात जाणार पैसा पण वाचेल आणि तुमचं कौटुंबिक जीवन आनंदाने होईल. तर ह्या अशा त्या गोष्टी या पाठीमागे असतात. ओके, हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला वाटतं हे बोलायला आपल्याला अजूनही वेळ पाहिजे, पण आपल्याला आता त्याचा वेळ कमी आहे.
तर पुढचा प्रश्न माझा असा की व्यसनमुक्तीबद्दल काय सांगाल? आता व्यसनमुक्ती ही जी काही सवय आहे, ज्याला ॲडिक्शन म्हटलं जातं, ही ॲडिक्शन कुठे असते? तर माणसाच्या मनामध्येच असते. माणसाला इच्छा कुठून होते? मनामधूनच होते. ओढ कुठून लागते? तर मनामधूनच लागते. तर यामध्ये माझ्याकडे खूप इंटरेस्टिंग किस्से आहेत याबाबत. एक व्यक्ती ज्याला 22 वर्षापासून व्यसन आणि दारू पिण्याची सवय होते, तो 22 वर्षामध्ये जवळजवळ 14 वेळा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये राहून आलेला आहे. तो माझ्याकडे आला. मग मी त्याला काउन्सिलिंग करण्यासाठी मी त्याला सांगू लागलो की अरे दारू ही किती वाईट आहे. तर त्याने मला मध्येच थांबवलं आणि दारू ही किती वाईट आहे हे त्यांनी मला जवळजवळ अर्धा तास लेक्चर दिलं. अच्छा, त्यांनी तुम्हाला लेक्चर? मलाच त्यांनी लेक्चर दिलं की दारू किती वाईट आहे. कारण 14 वेळा व्यसनमुक्ती केंद्रात राहून आलाय. त्या ठिकाणी ते सगळं ऐकून त्याच्या पाठ झालं होतं. मग पुन्हा मीच त्याला मध्ये थांबवलं. सर मला तुम्ही म्हणलं एक सांगा की गेल्या अर्धा तासापासून तुम्ही मला सांगत आहात की दारू ही कशी वाईट आहे आणि कशी तुमच्या मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक लेवलला किती वाईट पद्धतीने परिणाम करते हे तुम्हीच मला सांगत आहात. परंतु गेल्या 22 वर्षापासून तुम्हाला ती दारू का सोडता नाही आली? तर मग हिते खरी गोम आहे. हिते खरी मेन अडचण आहे की व्यक्तीला समजतंय पण करता येत नाही. त्याच्या मनाला कळतंय परंतु वळत नाहीये. म्हणजेच काय की त्याच्या कॉन्शियस माइंडला सगळं समजतंय की हे चुकीचं आहे, असं आहे, तसं आहे, परंतु त्याच्या मनाला जो लागलेला जो सवय आहे, त्याचा जो बनलेला पॅटर्न आहे, तो त्याला ब्रेक करता येत नाही. आणि त्याला ब्रेक करण्यासाठी आमची हिप्नोथेरपी त्याला मदत करते. त्याच व्यक्तीवरती मी हिप्नोथेरपी दिली. त्यांनी 11व्या दिवशी हिप्नोथेरपी चालू झाल्यानंतर 11व्या दिवशी घरातल्या सगळ्या दारूच्या बाटल्या फोडल्या आणि मला फोन केला की सर मी आज दारूच्या सगळ्या बाटल्या फोडल्या. आणि विशेष म्हणजे आम्ही हिप्नोथेरपी करताना आम्ही असं कधी म्हणत नाही की आमची थेरपी चालू केली ना इथून पुढे दारू प्यायची नाही, असं आम्ही म्हणत नाही. आम्ही म्हणतो की जो पण पिवडते तोपर्यंत प्या. ज्यावेळेस तुमचं मन नकार देईल तुम्हाला आतून त्यावेळेस स्टॉप करा. पण त्यांनी स्वतःहून केलं हे सगळ्या गोष्टी, म्हणजे की स्वतःहून थांबवलं. आणि हे थोडं सरप्रायझिंग आहे आमच्यासाठी की कारण अल्कोहोलिक जे लोक होतात, म्हणजे इवन मेडिकली आपण बघतो की त्यांना विड्रॉल सिम्पटम्स येतात एकदा बंद केलं की, त्यामुळे खूप त्रास होतो. किंवा काही लोक त्यामुळे सुद्धा ॲडमिट होतात की अल्कोहोल पिणं एकदम थांबवल्यामुळे. तर ह्या गोष्टी पण मॅनेज होऊ शकतात का हिप्नोथेरपी? आता विड्रॉलिंग हा कंडिशन जे आहे ही शरीराशी संबंधित असते. हातपाय थरथर कापणे, बेचैन होणे. तर याच्यामध्ये मेन आहे ती विड्रॉलिंग होत आहे कशामुळे? तर ते विड्रॉलिंग होत आहे की इच्छा झाली आहे, क्रेविंगमुळे इच्छा झाली आहे परंतु पूर्ण होत नाही. दुसरी गोष्ट की जे विड्रॉलिंग होत आहे त्याला फिजिकली पण अल्कोहोलिकचं पण कारण असतं. ते सुद्धा आपण हिप्नोथेरपीच्या माध्यमातून ते कव्हर करू शकतो. जे मनोशारीरिक असतं, सायकोसोमॅटिकली ते आपण कव्हर करतो आणि त्यामुळे त्या गोष्टी होतात. त्यामुळे आम्ही असं कधीच म्हणत नाही की तुम्ही डायरेक्ट सोडून द्या. आम्ही म्हणतो ज्यावेळेस तुम्हाला बेटर वाटेल त्यावेळेस तुम्ही ते सोडून द्या. आणि साधारणपणे तो 22 वर्षापासून पिणारा व्यक्ती जो 10 वेळा व्यसनमुक्ती 14 वेळा व्यसनमुक्ती केंद्रात गेला होता, फक्त 11व्या दिवशी त्यांनी घरातल्या बाटल्या फोडल्या. आज जवळजवळ 4 वर्ष होऊन गेली परंतु त्यांनी पुन्हा कधीही दारूला शिवलेलं नाही. अच्छा, म्हणजे चांगले रिझल्ट येऊ शकतात त्याच्यामध्ये. सिगरेट ओढणारे असतात, परत अजून चरस, अजून तंबाखू, हे असे भरपूर पेशंट आपण हँडल केलेले आहेत हिप्नोथेरपीच्या माध्यमातून. ओके. अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समलैंगिक व्यक्तींसाठी हे वरदान आहे असं म्हटलं जातं, असं का? आता याच्यामध्ये जे होमोसेक्शुअल किंवा समलैंगिकता जी असते याच्यामध्ये कारण मेन काय असतं की मनातील भावना. आपण बऱ्याचदा बघतो की असा ऐकतो की मी जन्माने पुरुष आहे परंतु माझा आत्मा स्त्री आहे. परंतु हे जे सेंटन्स आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. ॲक्च्युअलमध्ये काय आहे, जर बघायला गेलं तर तुमचा जन्म जो झालेला आहे, ती माझ्या पुस्तकामध्ये माझं एक पुस्तक आहे जे पाठीमागे लावलेलं आहे, संमोहन औपचारिक नैसर्गिक वर्तन. त्याच्यामध्ये मी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. थोडे त्यात इमेजेस वगैरे आहेत. तर जे तुमचे जे काही पॉईंट्स असतात, हॉर्मोन्सचे पॉईंट असतात, स्त्रीचे पॉईंट्स वेगळे आहेत, पुरुषाचे पॉईंट्स वेगळे आहेत. तुमचा जन्म जो झालेला आहे तो एका पुरुषाचे हॉर्मोन्स घेऊन पॉईंट घेऊन जन्माला आलेला आहात, तुम्ही इंद्रिय घेऊन जन्माला आला आहात. तुमचे जन्मता इंद्रिय पुरुषाचे आहेत, तर तुमचा आत्मा स्त्री कसा असू शकतो?
आम्ही आमच्या स्टेज शो जे असतात त्याच्यामध्ये आम्ही दाखवतो की आम्ही हिप्नोटाईज केल्यानंतर त्या व्यक्तीला फक्त आम्ही म्हणतो की तू आता स्त्री आहेस, तर ती व्यक्ती स्त्रीसारखी वागायला चालू करते. अच्छा, म्हणजे पुरुष असताना सुद्धा ते हां जेंडर त्यांचं फरक पडतो त्याच्यामध्ये. हां, तर स्त्री आणि पुरुष ही फक्त भावना आहे, ही आत्मा नाही आहे. आत्मा ही प्युअर सोल आहे, एक प्युअर एनर्जी आहे. परंतु या एनर्जीला जसं आपण एखाद्या भांड्यामध्ये समजा पाणी आपण ग्लासमध्ये टाकलं तर ते पाणी त्या ग्लासाचा आकार घेते, ते पाणी आपण बॉटलमध्ये टाकलं तर ते बॉटलचा आकार घेते, एखाद्या भांड्यामध्ये टाकलं तर ते पाणी भांड्याचा आकार घेते. तशी जी तुमची सोल आहे, तुमची एनर्जी आहे, ही ती पाण्यासारखी आहे. बरोबर. ज्या ठिकाणी जाईल ते त्या ठिकाणचं म्हणजे मोल्ड होणं आवश्यक. हां, ती मोल्ड होते. तर तुमचा आत्मा जो आहे हा स्त्री किंवा पुरुष नसतो. तुमची स्त्री आणि पुरुष ही एक फक्त भावना आहे. आणि जर ती भावना बदलली तर तुमचे ते प्रॉब्लेम पण कायमचे दूर होतात. आता माझ्याकडे एक व्यक्ती आला होता, तो कॅम्प्युटर क्लासेसचा शिक्षक होता, म्हणजे त्यांचं स्वतःचं कॅम्प्युटर क्लासेस होतं, पण तो समलैंगिक होता शिक्षक. तर मग त्याच्याकडे अनेक मुलं शिकायला यायची वगैरे. तर अनेक किशोरवयातल्या मुलांना त्यांनी थोडं बिघडवलं होतं त्याच्या स्वतःच्या सवयीसाठी किंवा इच्छापूर्तीसाठी. तो माझ्यापाशी आल्यानंतर खूप पश्चाताप करू लागला की सर माझ्याकडून खूप वाईट झालं आहे, मला हे खूप वाईट वाटतंय की हे मी पाप कुठं फेडू आता, असं तसं. मी म्हटलं ठीक आहे, काय अडचण नाही आहे, हे कवर होऊन जाईल तुमचं. मग त्याने आपल्याकडे थेरपी चालू केली. थेरपी चालू केल्यानंतर साधारणपणे 1-1.5 महिन्यामध्ये त्याच्या स्वभावामध्ये बदल झाला आणि नंतर त्याचं लग्न पण झालं, त्याला आता एक मुलगासुद्धा आहे. ओके. याच्यामध्ये आणखी एक मी तुम्हाला सांगण्यासारखी किस्सा आहे. एक 22 वर्षीय मुलगी होती, ती माझ्याकडे आली. ती माझ्याकडे आल्यानंतर तिला प्रॉब्लेम असा होता की तिला थोडंसं ही प्रायव्हेट गोष्ट आहे, परंतु आजकाल ही बोललीसुद्धा पाहिजे, कारण हा समजला पाहिजे विषय काय आहे. तर त्या लेडीजला किंवा त्या मुलीला ओलसरपणा येत नव्हता प्रायव्हेट पार्टमध्ये, ओलसरपणा येत नव्हता. त्याचं पाठीमागचं कारण काय हे 5 वर्ष ट्रीटमेंट त्यांची चालू होती, परंतु त्याचं मेडिसिनद्वारे कशाद्वारेच नाही काय प्रॉब्लेम निघाला. मग मला त्यांनी सांगितलं असा प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे कवर होऊ शकतो का, कारण मी बरेच तुमचे बघितले आहेत की तुम्ही शारीरिक पेशंटसुद्धा खूप कवर केले आहेत जे कुठेही बरे होत नव्हते. मी म्हटलं मनामध्ये खूप ताकद आहे, परंतु मी समस्या ऐकल्यानंतरच समजलं की मला ह्याचं मूळ कारण काहीतरीच्या बालपणामध्येच असेल या मुलीच्या. मग मी म्हटलं मुलांविषयी काय अट्रॅक्शन होतं? अजिबात नाही, मुलांविषयी मला काहीच अट्रॅक्शन होत नाही. मी एक हॉस्टेलला होते. मग मी झोपेमध्ये असंच एखाद्या मुलीच्या अंगावर जर पाय टाकला तर त्या म्हणायच्या अंगावर पाय टाकू नकोस, मला फिलिंग येतात. तर पण मला तसं काहीच होत नव्हतं. मग मी म्हटलं की ह्याचं नक्कीच मूळ कारण बालपणामध्ये आहे. मी विचारलं नेमकं बालपण कसं गेलं, तर म्हटलं की घरी माझ्या वडिलांना आणि आईला मुलगा हवा होता, पण मी मुलगी झाले. मग वडील थोडेसे वैचारिक लेवलला चांगले होते, ते म्हटले हा माझा मुलगाच आहे, ह्याला मी मुलासारखंच वाढवणार. मग तिला लहानपणापासून एक मुलासारखंच ट्रीट करणे, त्याला मुला पद्धतीनेच बोलणे, अरे इकडे रे, तिकडे जा रे. मग त्याला कपडे सुद्धा मुलासारखीच घेऊन देणे. मग ती मोठी झाल्यानंतर थोडीशी किशोरवयामध्ये गळ्यामध्ये रुमाल बांधायची, मुलांसोबत गोट्या खेळायची, इटी दांडू खेळायची, आणि मग तिचं सगळं बालपण एखाद्या मुलासारखंच गेलं. आणि आईवडिलांनी पण कधी तिला जाणवू दिलं नाही की तू मुलगी आहेस. आणि मग मी तिला म्हटलं की तुझा प्रॉब्लेम बॉडीमध्ये नाही आहे, तुझा प्रॉब्लेम मनामध्ये. तुझ्या मनाला वाटतंय की मी पुरुष आहे, म्हणून तिने काय केलं त्या तुझ्या ऑटोनॉमस सिस्टीमने की जे लेडीजचे हॉर्मोन्स आहेत तेच थांबवले गेलेले आहेत, त्याचे सिक्रेशनच थांबवलं गेलेलं आहे, कारण मनाला वाटत आहे तू पुरुष आहेस, तू स्त्री नाही आहेस. तर ते पहिल्यांदा बदलावं लागेल. मग मी तिला ट्रान्समध्ये नेलं, हिप्नोथेरपी करायला चालू केली, आणि मग मी तिला बिंबवायला चालू केलं की जन्मता तू एक स्त्री आहेस, तू एक आदिशक्ती आहेस, तू दुर्गा आहेस, तू भवानी आहेस, तू माता आहेस, आणि ही स्त्री ही कमजोर नाही आहे, स्त्री ही महानच आहे. मग मी हे तिच्या मनावरती बिंबवायला चालू केलं, आणि तू एक स्त्री आहेस, तू श्रेष्ठ आहेस, आणि ती भाव तुझ्या मनामध्ये आता वाढत चालला आहे, ही मी तिच्यावरती प्रोग्रामिंग केलं. आणि फक्त एक 20 ते 25 दिवसामध्ये तिला पुन्हा पुरुषांबद्दल अट्रॅक्शन वगैरे यायला चालू झालं. आज सुद्धा तिचं लग्न झालेलं आहे, तिला 2 मुलं आहेत. बरं, ओके. म्हणजे इतका चेंज सुद्धा होऊ शकतो. हो, ओके ओके. म्हणजे लैंगिक समस्या ह्यांच्यावरती सुद्धा हिप्नोथेरपीनी मदत होऊ शकते, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये
काही समस्या असतील तर आता आपण जसं बोललो की वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण बघितले तर ते आपण मॅनेज करू शकतो याद्वारे. हो. ओके. आता याच्यामध्ये लैंगिक समस्या जो आहे हा मेन म्हणजे भावनिक विषय आहे. म्हणजे लैंगिक क्रियाकलाप हा भावनिक आहे. जर भावना नसेल तर तुम्ही ती क्रिया करू शकत नाही. आता यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या आर्टिकल्समध्ये हे स्पष्टपणे नमूद केलं आहे की नपुंसकत्व, लैंगिक समस्या, योनिस्मस स्त्री समस्या यावरती हिप्नोथेरपी ही यशस्वीपणे कार्य करू शकते असं स्पष्टपणे जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या आर्टिकल्समध्ये नमूद केलं आहे. आता यामध्ये जो लैंगिक समस्यामध्ये मेन जो तुमचा जो रसायन आहे टेस्टोस्टेरॉन हा खूप महत्त्वाचा असतो. आता हा टेस्टोस्टेरॉन कधी वाढतो? ज्यावेळेस तुम्ही आनंदी असाल, तुमच्याकडे ज्यावेळेस पैसा येईल, तुम्ही यशस्वी होचाल, ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये आनंदी भाव पॉझिटिव्हिटी असेल त्यावेळेस हा टेस्टोस्टेरॉन तुमच्या शरीरामध्ये वाढल्याचं अनेक संशोधनामध्ये आढळून आलं आहे. आणि हा कमी कधी होतो? ज्यावेळेस तुम्ही दुःखी असाल, तुम्ही नैराश्यामध्ये असाल, निगेटिव्ह असाल, तुम्ही खचलेले असाल, तुमचा आत्मविश्वास कमी असेल, तुमचं माइंड डिस्टर्ब असेल तर त्यावेळेस ते टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं. जर ते वाढवायचं असेल आणि संतुलित बॅलन्सिंगमध्ये ठेवायचं असेल तर महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आली पाहिजे, आत्मविश्वास वाढला पाहिजे, तुमचा फोकस, कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे, तुमच्या मनात, मेंदूत, डोक्यात फक्त आणि फक्त चांगले विचार आले पाहिजेत. आणि जर ही व्यवस्था झाली तर तुमचा टेस्टोस्टेरॉन नॅचरली वाढेल आणि कायमचं तुम्ही लैंगिक सक्षम बनवू शकता आणि बनतात. माझ्याकडे मध्येच आले होते जवळजवळ एक 55 वर्षाचे व्यक्ती होते. ते मग सांगायला की आता प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. ते म्हटले की माझी वाईफ तरुण आहे, जरी माझं वय 55 झालं असेल तरी. आणि असं काही नाही आहे की 50-60 वय झालं म्हणजे तुम्ही ते थांबवलंच पाहिजे तुमचे संबंध करणे, असं अजिबातच नाही आहे. कारण ते संबंध तुमच्या जीवनामध्ये रस आणत असतात. त्यामुळे आमच्याकडे 70-80 वयापर्यंतसुद्धा संबंध करणारे पेशंट आहेत आणि ते खूप चांगल्या प्रकारे संबंधसुद्धा करतात, काही अडचण नाही. कारण ही जी आहे लैंगिक प्रक्रिया ही गेल्या लाखो वर्षापासून चालू आहे आणि त्याच्या कामजीवनावरतीच हे सगळा संसार चालू आहे. ती कधीही संपत नसते आणि असे भरपूर आम्ही 50, 60, 70 पेशंट वयाचे सुद्धा हँडल केलेले आहेत. 7-7 वर्ष, 5-5 वर्ष, 2-2 वर्ष गोळ्या खाऊन ही फरक नाही. मेन म्हणजे काय होतं की गोळ्या खाल्ल्यामुळे तुमच्या त्या भागामध्ये एक नॅचरली त्या ठिकाणी वीकपणा यायला चालू होतो. त्यामुळे गोळी ही वायग्रा ही जास्त चांगली नाही आहे तुमच्या शरीरासाठी. कारण सुरुवातीला तुम्ही जी गोळी खाता ती नंतर तुमच्या बॉडीवरती पुन्हा तेवढी इफेक्ट करत नाही, तर पुन्हा डोस वाढवावा लागतो, पुन्हा डोस वाढवावा लागतो. एक वेळ अशी येते की नंतर तुम्ही गोळ्या जरी खाल्ल्या तरी नंतर तुमचं काहीच चालत नाही. त्यामुळे तुम्ही ह्या सिच्युएशनला किंवा ह्या समस्येला नॅचरली कसे हँडल कराल हेच तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि नॅचरली हँडल करण्यासाठी नॅचरली तुम्हाला तुमच्या मनाला पॉझिटिव्ह, स्ट्रॉंग, आनंदी बनवण्यासाठी हिप्नोथेरपी इज अ बेस्ट वे आहे. म्हणजे एवढी शक्ती असते का आपल्या मनामध्ये की गोळ्या औषधांमुळे सुद्धा शारीरिक आजार किंवा फिजिकल इलनेसेस बरे होऊ शकत नाहीत, पण याच्यामुळे हिप्नोथेरपीमुळे होऊ शकतात? आता या संदर्भात बऱ्याचदा लोकांचं अज्ञान याला कारणीभूत असतं की अशी गोष्ट आहे की तुमच्या शरीरामध्ये जर तुम्ही भारताची मानसोपचार जी काही बुक आहे त्या बुकमध्ये हे गोष्टी स्पष्ट आहेत की तुमचे किती शारीरिक आजार असे आहेत की जे सायकोसोमॅटिक आहेत, म्हणजे ज्याला शारीरिक आजार म्हणतात, की ज्याची कारणं मानसिकच असतात परंतु आजार शारीरिक असतात. आता हृदयविकार, दमा, डोकेदुखी, अर्धशेषी, रक्तदाब, जठरवर्ण, स्त्रियांच्या अंतःस्राव समस्या, असात्म्य, लठ्ठपणा, स्नायूंचं दुखणं, पक्षघात, आम्लपित्त, मलबद्धता, फेफरे येणे, असे कितीतरी आजार आहेत की हे मनोशारीरिक आजारांमध्ये गणले जातात. जे भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉक्टर विवेक शास्त्री आहेत त्यांनी ह्या आजारांना मनोशारीरिक आजारांमध्ये टाकलेलं आहे. परंतु लोकांना हे माहीतच नाही आहे. लोकांना वाटतं हे शारीरिक आजार आहेत, मग लोक फक्त मेडिसिन खात राहतात. मग फक्त मेडिसिन खाल्ले तर लक्षणं कमी होतील पण त्या आजाराचं मूळ कारण कमी नाही होत किंवा नष्ट नाही होत. जर त्या आजाराचं मूळ कारण नष्ट करायचं असेल तर मनावरती उपचार करावा लागेल आणि मनावरती उपचार करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला हिप्नोथेरपी मदत करते. माझ्याकडे असे भरपूर पेशंट आहेत की डॉक्टरांनी त्यांना सोडून दिलं होतं की तुम्ही आता जावा, तुमच्यावर उपचार होणार नाही, जगाल तोपर्यंत गोळ्या खावा. त्याचे भरपूर फीडबॅक आहेत, त्यांचे अनुभव आहेत, त्यांचे फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन सगळं ते पाहू शकता. ह्या पॉडकास्टच्या खाली त्याच्या सगळ्या लिंक मी तुम्हाला देणार आहे की
त्या पॉडकास्टच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ते सगळं पाहू शकता, की सगळ्या लिंक पाहू शकता, सगळे पेशंटचे अनुभव पाहू शकता. 7-7 वर्षापासून डोकेदुखी जात नव्हती, ती गेली. नंतर जवळजवळ हाताची बोटे सडवून गेली होती, नासून तुटून चालली होती, असे एक एक त्याचं कान तुटून चाललं होतं. त्या पेशंटला सांगितलं होतं की आता तुमच्यावरती उपचार होणार नाही. ती पेशंट रोज 1.5 ते 2 तास रडायचं, गोळ्या खाल्ल्या पेनकिलरच्या तरीसुद्धा, कारण त्यांना 20 वर्षापासून पेनकिलरच्या गोळ्या चालू होत्या. त्याच्यामुळे शरीरामध्ये एवढी कमजोरी आली होती, एवढे हाडे ठिसूळ झाले होते की त्यांना कुठलीच मेडिसिन त्या ठिकाणी काम करत नव्हती. क्रॉनिक आजारांवरती सुद्धा उपयोग होऊ शकतो. ज्या 9 वर्षापासून रोज 1 ते 1.5 तास रडायच्या गोळी खाऊन सुद्धा, आपल्यापासून गेल्यानंतर फक्त 9व्या दिवशी त्यांचं ते रडणं बंद झालं. म्हणजे त्यांच्या त्या जखमा भरून आल्या सगळ्या. 15 दिवसात त्या सगळ्या जखमा कोरड्याफट झाल्या. 1 महिन्यामध्ये ज्या 10 वर्षापासून 6 गोळ्या चालू होत्या, 1 महिन्यामध्ये त्यातील 4 गोळ्या कमी झाल्या. आणि त्यांचा फीडबॅक पण आहे, व्हिडिओ फीडबॅक, त्यांच्या हाताच्या बोटांच्या व्हिडिओ सहित त्यांचा फीडबॅक आहे. आपण ते लिंकद्वारे आपण म्हणजे आपल्या ऑडियन्सला हे बघू शकता. तुम्ही ते बघू शकता, आपले ऑडियन्स ते बघू शकतात की त्यांचे रिझल्ट. तुम्ही लिंकमध्ये हे सगळं बघू शकता, जे काही डिस्क्राईब केलं आपण किंवा ज्याबद्दल आपण बोलतो आता या एपिसोडमध्ये. तर ते प्रूफसुद्धा आम्ही तुम्हाला देत आहोत. आणि पुढचा माझा प्रश्न असा आहे की मनावरती नियंत्रण ठेवणं शक्य आहे का? यामध्ये मनावरती नियंत्रण ठेवणे हा जो प्रश्न आहे, यामध्ये सगळ्यात मेन आहे की पुन्हा एकदा तेच आलं की आपला युगो आला आणि आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल करायचं आहे. परंतु इथे आपण एक समजलं पाहिजे की इथे आपण हुकुमशाही किंवा हुकुमशाह बनायचं नाही आहे. कारण तो आपलं जे मन आहे ते काय आपलं शत्रू नाही आहे, ते मन आपला मित्र आहे. जर त्या मित्राने आपल्याला साथ दिली तर आपण जगातलं कितीही मोठं यश संपादन करू शकतो. त्या मनाने आपल्याला साथ दिली तर आपण इतिहाससुद्धा घडवू शकतो. तर या ठिकाणी त्या मनावरती नियंत्रण ठेवायचं नाही आहे आपल्याला, तर त्या मनाला आपला मित्र बनवायचा आहे. ओके. आणि जर त्या मनाला मित्र बनवायचा असेल, आमची हिप्नोथेरपी त्या मनाला कंट्रोल करण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी किंवा तुम्ही त्याचे मालक बनाल यासाठी आमची हिप्नोथेरपी तुम्हाला कधीच मदत नाही करणार. आमची हिप्नोथेरपी तुम्हाला यासाठी मदत करेल की तुम्ही तुमच्या मनाचा मित्र कसा बनवू शकता आणि ते मन तुमचं मित्र कसं बनवू शकतं, यासाठी हिप्नोथेरपी तुम्हाला नक्कीच मदत करते. आणि हिप्नोथेरपी तुमच्याच मनाला तुमचा जवळचा जिवलग आणि सखा मित्र बनवून देते. ओके. ज्याच्या आधारे तुम्ही पुन्हा जगात आणि मग ती मेंटल पॉवर एकदा तुमची वाढली की तुम्ही सगळ्यावर मात करू शकता. हो, कारण तुमच्या मनामध्ये जे सामर्थ्य आहे ते प्रचंड आहे. या जगात ज्या ज्या लोकांनी इतिहास रचले, या जगात जे जे लोक यशस्वी झाले ते कशाच्या जोरावरती झाले, तर मनाच्या सामर्थ्याच्या जोरावरती झाले. त्यांच्यामध्ये जे मानसिक सामर्थ्य होतं तेच सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, आपल्या प्रत्येकामध्ये आहे. पण ते सामर्थ्य कधी आपलं होईल, यूज करायला पाहिजे व्यवस्थित. पण ते सामर्थ्य आपलं कधी होईल, जेव्हा ते मन आपलं मित्र बनेल. पण आपण बघतो की काही ठिकाणी किंवा काही केसेसमध्ये हिप्नोथेरपीने रिझल्ट येत नाही, तर ते का आणि कशामुळे होतं? आता यामध्ये काही गोष्टी अशा असतात की हिप्नोथेरपी, मी पहिल्यांदा सांगितल्या पद्धतीने की हिप्नोटिझम आणि हिप्नोथेरपी ह्या दोन्ही गोष्टी अलग आहेत. आता काय होतं की आता समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अनेक ठिकाणी चालू आहे की 2 दिवसात हिप्नोथेरपी शिका, 4 दिवसामध्ये हिप्नोथेरपी शिका. तर हा जो काही मिसगाईड करणारा जो सेंटेन्स आहे, ॲक्च्युअलमध्ये हिप्नोथेरपी, आज मला जवळजवळ 12 वर्ष होत आली या क्षेत्रामध्ये, तरीही माझा अजून रोज इनोव्हेशन होत आहे, त्याच्यामध्ये अपग्रेडिंग होत आहे, एक्सपर्टाईज पाहिजे. तर हे तुम्ही 4 दिवसामध्ये हिप्नोथेरपी शिकवता, हे कमिटमेंट करता, तर हे चुकीचं होतं. मग असे काही बरेच क्लासेस चालतात. मग ते क्लासेसमध्ये काय होतं की अर्धे कच्चे हिप्नोथेरपिस्ट तयार होतात. त्याला हिप्नोथेरपिस्ट म्हणू शकत नाही आपण, त्यांना हिप्नोटिस्ट म्हणू शकतो, जे हिप्नोटिझम करू शकतो. थोडंसं क्वॅक पद्धतीचं असतं ते, असं म्हणता येईल का? म्हणजे काय त्याच्यामध्ये नॉलेज त्यांना इतकं नसतं. एक डीप स्टडी नाही आहे, डीप प्रॅक्टिस नाही आहे. थेरपी आणि हिप्नोटिझम हे दोन्ही अलग आहे. त्या अवस्थेत नेणं ही गोष्ट वेगळी आहे आणि त्या अवस्थेत नेऊन ट्रीट करणे, त्याच्यामध्ये बदल, सुधारणा, परिवर्तन करणे ही गोष्ट अलग आहे. आता ह्याच्यामध्ये जर हिप्नोथेरपिस्ट अर्धा कच्चा असेल, त्याचा पूर्ण अभ्यास नसेल, त्याची प्रॅक्टिस नसेल, त्याला एक्सपिरियन्स नसेल,
तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट येणार नाहीत, त्या ठिकाणी तुमचे पैसे वाया जाणार. आता याचा आम्हाला पण खूप काळजी लागलेली आहे. याची काळजी काय लागलेली आहे की जे असे क्लासेस चालतात 2 दिवसाचे, 2 दिवसात तुम्ही हिप्नोथेरपिस्ट बना, 4 दिवसात हिप्नोथेरपिस्ट बना, तर आम्हाला माहीत आहे की त्यांचा प्रोडक्ट व्हॅल्यू काय असणार आहे, प्रोडक्ट व्हॅल्यू त्यांची काय असणार आहे. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये संमोहनशास्त्र बदनाम होत आले. बरोबर. कारण का हे 2 दिवस 4 दिवस हिप्नोटिझम शिकलेले हिप्नोथेरपी देऊ शकत नाहीत, लोकांना रिझल्ट देऊ शकत नाहीत, लोकांकडून पैसे घेतात परंतु लोकांना रिझल्ट मिळत नाहीत. मग याच्या ठिकाणी काय होतं, जो कोणी हिप्नोटिझम करणार आहे तो तर बदनाम होतोच, परंतु त्याला काय फरक पडत नाही, तो अर्धा कच्चाच असतो. परंतु मेन प्रॉब्लेम इथे आहे की त्याचा मोठा परिणाम हा संमोहनशास्त्रावरती होतो. लोक संमोहनशास्त्राबद्दल निगेटिव्ह होतात, हिप्नोथेरपीबद्दल निगेटिव्ह होतात की अरे आम्ही तर घेतली हिप्नोथेरपी, आम्हाला रिझल्टच नाही आलेला. तर आपल्या समाजामध्ये असे अर्धवट आणि अर्धकच्चे हिप्नोथेरपिस्ट भरपूर आहेत जे स्वतःला हिप्नोटिझम संमोहन तज्ज्ञ म्हणतात. आता याच्यामध्ये तज्ज्ञ हा जो शब्द आहे, स्पेशलिस्ट, हा काही छोटा शब्द नाही आहे. ह्याचं मिनिंग खूप, बॅकग्राऊंड खूप मोठं आहे याचं. परंतु 4 दिवस संमोहन शिकलं की अनेक जण स्वतःला संमोहन तज्ज्ञ लावतात. परंतु मी कुणालाही काउंटर करत नाही किंवा ब्लेम करत नाही आहे, कुणालाही मी कनिष्ठ समजत नाही आहे. तर माझा या पाठीमागचा उद्देश हाच आहे की तुम्ही पहिल्यांदा पूर्ण शिक्षण घ्या, तुम्ही पूर्ण थेरपी ती शिका, व्यवस्थित त्याला पूर्ण प्रशिक्षित बना आणि त्यानंतर थेरपी चालू करा, ज्याच्यामुळे तुमचाही वेळ वाया जाणार नाही, तुम्हीही बदनाम होणार नाही आहात आणि हिप्नोथेरपीसुद्धा बदनाम होणार नाही आहे. ओके. कारण खूप बघायला मिळतं आजकाल, म्हणजे आता मी स्वतः डॉक्टर आहे किंवा माझ्या आजूबाजूला इतके डॉक्टर्स आहेत किंवा माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा डॉक्टर्स, की हिप्नोथेरपी म्हटलं की एक म्हणजे असं डाऊटफुल मनामध्ये किंवा निगेटिव्हिटी जास्त आहे आजकाल, म्हणजे की नक्की काय आहे हे आणि नको, म्हणजे असंच रिॲक्शन असते की नाही ह्यानी काहीच उपयोग होणार नाही. तर असं खूप कॉमनली बघायला मिळतं. याच्यामध्ये मेन काय आहे की जे हिप्नोटिझमचं जे प्रेझेंटेशन आहे ना, ते आजपर्यंत थोडं चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे. सायंटिफिकली काय होतं की हिप्नोटाईज करतात, त्यांना नाचवतात, त्यांना हसवतात, त्यांना रडवतात, त्यांच्यावरती काही विविध प्रयोग करतात. परंतु ह्या प्रयोगांपाठीमागे नेमकी सायंटिफिक कारण काय आहे, ह्याला मानसिक पटलावरती नेमकं काय घडत आहे सध्या, आणि ह्याला सायंटिफिक अप्रोच काय आहे हे सांगितलं जात नाही. त्याच्यामुळे काय होतं, लोकांना हे काहीतरी अद्भुत वाटतं, काहीतरी रहस्यमय वाटतं की त्यांनी त्याला वश केलंय, ते सांगल तसं ऐकतंय. पण ते तसं नाही आहे. ते एक सायंटिफिक पद्धतीने केलेली एक ट्रान्स आहे जी तुमच्या मनामध्ये बदल करण्यासाठी ती एकमेव आहे. ही जर हिप्नोथेरपी सोडली तर तुमच्या मनामध्ये बदल करणारी दुसरी कुठलीच थेरपी या जगामध्ये नाही आहे. आणि माझ्या ह्या वाक्याला कोणीही काउंटर नाही करू शकत मी, कारण ते खरं बोलत आहे की हिप्नोथेरपीच तुमच्या मनाला बदलू शकते. तर मग आता त्या हिप्नोथेरपीला आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. कारण प्रॉब्लेम आता कुठे नाही आहेत, प्रॉब्लेम आता वाईफमध्ये आहे, प्रॉब्लेम हजबंडमध्ये आहे, प्रॉब्लेम मुलांमध्ये आहे, प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या मनाला बदलणं, त्याच्यामध्ये सुधारणा करणं, त्याच्यामध्ये परिवर्तन घडवणं ही काळाची गरज बनलेली आहे. आणि त्यासाठी हिप्नोथेरपीला आपण सायंटिफिकली समजून घेणं आणि विशेष म्हणजे जो प्रशिक्षित आहे, पूर्ण ट्रेन व्यक्ती आहे, त्याच्याकडून ते समजून घेणं आणि त्याच्याकडून तो उपचार करणं हे महत्त्वाचं आहे. पण म्हणजे ह्याला सायंटिफिक बेस नक्कीच आहे किंवा सायकोलॉजीचा बेस आहे हिप्नोथेरपीला, म्हणजे एक सायन्स आहे असं आपल्याला म्हणता येईल का? हो, हे सायन्सच आहे. त्यामुळे तर भारत सरकारने मान्यता दिली, त्यामुळे तर जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली, त्यामुळेच तर भारत सरकारच्या अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश आहे. विविध रिसर्च संशोधन कशावरती होतात तर सायंटिफिक गोष्टींवरतीच होतात. आणि हिप्नोथेरपीवरती आतापर्यंत भरपूर संशोधन झालेलं आहे. आता हिप्नोथेरपी करण्याची काय नेमकी प्रोसेस असते ते आपल्याला जाणून घ्यायचं. आता हिप्नोथेरपी म्हणजे काय आहे की हिप्नो प्लस थेरपी. हिप्नो म्हणजे काय तर एक ट्रान्स आहे जी तुमच्या मनाला एक अर्धजागृत अवस्थेत घेऊन जाते. आता ही अर्धजागृत अवस्था म्हणजे काय की एक डीप रिलॅक्सेशन तुमच्या माइंडला, तुमच्या ब्रेनला आणि तुमच्या बॉडीला, अर्थातच तुमच्या मनाला, मेंदूला आणि शरीराला एक डीप रिलॅक्सेशनला नेणे आणि त्या डीप रिलॅक्सेशनला नेऊन त्यावरती थेरपी करणे मनावरती, त्याला हिप्नोथेरपी म्हटलं जातं. आता ही हिप्नोथेरपीची आणखी व्याख्या काय करता येईल
की जे तुमचं जे कॉन्शियस माइंड आहे, जे डाऊटफुल आहे, आता मी जर म्हटलं की यापुढे तुमची भीती दररोज कमी कमी होत जाईल, तर तुमचं डाऊटफुल माइंड काय म्हणेल, इतक्या दिवसापासून कमी नाही झाली, आता कशी कमी होईल, एकदम कसं काय होईल, एकदम कशी काय कमी होईल. तर हे डाऊटफुल माइंड, कॉन्शियस माइंड जे आहे ना, सूचना चांगली आहे परंतु त्याला काउंटर करते. मग त्यामुळे अशा ठिकाणी अशा वेळेस तुमच्या बाह्य मनाला, कॉन्शियस माइंडला थोडंसं क्षीण करून, त्याची विचारक्षमता कमी करून डायरेक्ट सूचना कुठे पाठवायची, तर तुमच्या मनामध्ये पाठवायची आहे. आणि जर ती सूचना मनामध्ये गेली तर ते मन मान्य करते, हो इथून पुढे माझी भीती दररोज कमी कमी होत जाईल. पण ही कधी होईल, जर ती सजेशन तुमच्या मनामध्ये गेली तर, अंतर्मनामध्ये गेली तर. जर कॉन्शियस माइंडने ती अडवली तर ते अंतर्मनात जाणार नाही, अंतर्मनात नाही गेली तर त्याचा इफेक्ट होणार नाही. मग हिप्नोथेरपी हीच आहे की जे डाऊटफुल माइंड आहे त्याला क्षीण करणे, त्याला झोपवणं थोडंसं, आणि डायरेक्ट सजेशन जी पॉझिटिव्ह आहे तुमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे ते डायरेक्ट अंतर्मनामध्ये पाठवणे, याला हिप्नोथेरपी म्हटलं जातं. आणि ही पद्धत एक डीप रिलॅक्सेशनच्या माध्यमातून, जी एक मानसशास्त्रीय पद्धत असते, तुमच्या मनाला, मेंदूला आणि बॉडीला, शरीराला एक डीप रिलॅक्सेशनला घेऊन जाते सायकोलॉजिकली, आणि मग त्याच्यावरती थेरपी केली जाते. पण निगेटिव्ह इफेक्ट होतो का यामुळे काही? आता याच्यामध्ये हिप्नोथेरपी म्हणजे हे एक रिलॅक्सेशन आहे. आता विश्रांतीचे कुठले साईड इफेक्ट होऊ शकतात का? नाही. पण झोप म्हणजे विश्रांती म्हणजे तुम्ही काय एक्सप्लेन करू शकता की नक्की तुम्ही त्या माणसाला स्लीपिंग मोडमध्ये घेऊन जाता का एक्झॅक्टली काय, म्हणजे हाफ कॉन्शियसनेसमध्ये घेऊन जाता का काय? सेमी कॉन्शियस स्टेटमध्ये घेऊन जातो. याच्यामध्ये काय राहतं की आपल्या माइंडच्या एकूण 5 स्टेज आहेत. पहिली आहे गामा स्टेज. ज्यावेळेस आपण हायपर असतो, वादाविवादात असतो, त्यावेळेस आपण गामा स्टेजला असतो, आणि त्यावेळेस आपली ब्रेन वेव्ह फ्रिक्वेन्सी जी आहे ती 32 पासून 100 हर्ट्झपर्यंत असते. त्यानंतर असते बीटा स्टेज, बीटा स्टेट माइंडची आपल्या. आता आपण जे बोलत आहोत नॉर्मली, ही बीटा स्टेट आहे माइंडची आपल्या. याच्यामध्ये आपली ब्रेन वेव्ह फ्रिक्वेन्सी ही साधारणपणे एक 14 पासून 32 हर्ट्झपर्यंत असते. त्यानंतर असते अल्फा स्टेट. अल्फा स्टेट म्हणजे काय की तुम्हाला आता गुंगी लागली आहे, म्हणजे तुम्ही पूर्णपणे जागे पण नाही आहात, पूर्णपणे झोपलेले पण नाही आहात, ते अल्फा स्टेट आहे. त्यानंतर असते थिटा स्टेट. ह्या थिटा स्टेटमध्ये तुम्ही पूर्णपणे झोपलेला असता, निवांत, संध्याकाळी जे झोपतो आपण ते थिटा स्टेटमध्ये असतो. त्यानंतर असते 5वी डेल्टा स्टेट. यामध्ये तुम्ही डीप स्लिपिंगमध्ये असता. साधारणपणे जर तुम्ही 7 तास झोपला तर त्यातले 2-3 तास तुम्ही डीप स्लीपला असता, ती डेल्टा स्टेट असते. आता काय होतं, झोपताना तुम्ही बीटाला असता, नंतर गुंगी लागते, अल्फाला येता, नंतर झोप लागते, थिटाला येता, नंतर डीप स्लीप होते, तुम्ही डेल्टाला जाता. जागा होताना पुन्हा काय होतं, डेल्टावरून पुन्हा तुम्ही थिटाला येता, थिटावरून पुन्हा तुम्ही अल्फाला येता, आणि अल्फावरून पुन्हा तुम्ही बीटाला येता आणि जागे होता. ही प्रोसेस डेली चालू असते. आता मग हिप्नोथेरपी कुठं वर्क करते, ह्या कुठल्या स्टेटमध्ये 5मध्ये कुठे काम करते हिप्नोथेरपी, तर अल्फाला, जी मधली स्टेट आहे. तुम्ही पूर्णपणे जागे पण नाही आहात आणि पूर्णपणे हाफ स्लीपमध्ये झोपलेला पण नाही आहात, तर ती अल्फा स्टेटमध्ये काम करते. आणि ते अल्फा स्टेट, आता यात काय होतं की जी अल्फा स्टेट आहे माइंडची, ही नॅचरली जी आपल्या रोज येते ते आपण ते टिकवून ठेवू शकत नाही. ते आपण टिकवून ठेवू शकत नाही, कारण ते अल्फा स्टेटमध्ये तुमचं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह होतं, पण तुम्ही टिकवून ठेवू शकत नाही, त्यामुळे उपचार करता येत नाही. मग हिप्नोथेरपी काय करते, ते अल्फा स्टेटला टिकवून ठेवते. ओके. किती वेळ टिकवून ठेवते, अर्धा तास, 1 तास, 2 तास, बरं. आणि मग त्याच्यावरती पद्धतशीरपणे उपचार करते. ओके. हां, आणि मग त्यामुळे तुमचं अंतरंग बदलतं, अंतर्मनामध्ये बदल होतो, तुमचे स्वभाव बदलतात, सवयी, वर्तन, विचारांची दिशा, तुमचा व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलता येतं, आपल्याला जसं पाहिजे तसं बनवता येतं. ही खासियत आहे हिप्नोथेरपी. बरं. तर आता आपण जसं बोललो तसं म्हणजे ही प्रोसेस आमच्यासाठी तर नवीनच आहे ऐकायला, पण इंटरेस्टिंग आहे आणि लोकांना खूप प्रश्न आहेत याबद्दल, पण निगेटिव्ह खूप बोललं जातं याबद्दल, तर त्याबद्दल काय तुम्हाला म्हणता येईल? आता यामध्ये काय आहे की जे निगेटिव्ह बोलतात किंवा निगेटिव्ह बोललं जातं, यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की ज्या लोकांनी हिप्नोथेरपीला मान्यता दिलेली आहे, जागतिक लेवलला मान्यता दिली, आता WHO ने मान्यता दिली, म्हणजे ते जागतिक लेवलचे
त्याच लेवलचे तज्ज्ञ तिथे आहेत. भारत सरकारने मान्यता दिली, म्हणजेच तज्ज्ञांनीच मान्यता दिलेली आहे. भारत सरकारने अभ्यासक्रमामध्ये ते पोर्शन घातलेलं आहे, तर तिथे तज्ज्ञांनीच घातलेलं आहे. विविध रिसर्च होत आहेत, तर ते जागतिक लेवलचेच तज्ज्ञ ते हिप्नोथेरपीवरती रिसर्च करतायत आणि सांगतायत की हिप्नोथेरपी ही अग्रगण्य आहे. तुमच्या मानसिक आजारांसाठी, मनोशारीरिक आजारांसाठी, मानसिक बदलांसाठी ही सर्वश्रेष्ठ थेरपी आहे, ते रिसर्च सांगतायत. मग हे जे सगळे आहेत हे जागतिक लेवलचे आणि हाय लेवलचे तज्ज्ञ आहेत. आणि आता याबद्दल निगेटिव्ह कोण बोलतंय? तुमच्या गल्लीतला एखादा डॉक्टर बोलेल, तुमच्या एरियामधला एखादा डॉक्टर बोलेल, एखादा शिक्षक बोलेल किंवा एखादा कोण चांगला व्यक्ती बोलेल. मग तुम्ही गल्लीबोळातल्या डॉक्टरांचं ऐकायचं का जागतिक लेवलच्या तज्ज्ञांचं ऐकायचं? हे आता आपल्या समाजाला ठरवावं लागेल की कुणाचं ऐकायचं नेमकं. हिप्नोथेरपी हा उपचार किती दिवस साधारण, म्हणजे ड्युरेशन किती दिवस तो घेतला जातो किंवा इफेक्ट याला किती वेळ लागतो? साधारणपणे रिझल्ट हा प्रत्येक व्यक्तीच्या स्थितीवरती, मनस्थितीवरती आणि त्याच्या जी काही इंटेन्सिटी आहे त्याच्या प्रॉब्लेमची त्याच्यावरती डिपेंड असतो. काही जण 4 दिवसात, काही जणांना 8 दिवसात, काही जणांना 15, 20, 25 महिना, मॅक्झिमम 1.5 महिना, मॅक्झिमम जे काही OCD, स्किझोफ्रेनिया जे काही जास्त, म्हणजे डिपेंडंट ऑन प्रॉब्लेम आणि त्याची इंटेन्सिटी असं म्हणतात. आता माझ्याकडे एक पेशंट आला होता, तर त्याला महिना झोप लागत नव्हती, थोडंसं कर्ज होतं आणि प्रॉब्लेम होते सगळे घरात चालू, तर त्याला महिना झोप लागत नव्हती, काय होत नव्हती, गोळ्या खाऊन पण झोप लागत नव्हती. माझ्यापाशी आल्यानंतर थेरपी चालू केली. त्याचा व्हिडिओ पण, फीडबॅक पण त्या व्यक्तीचा आहे माझ्या यूट्यूब चॅनलला, तुम्ही पाहू शकता. तो सांगतोय की फक्त थेरपी चालू केल्यानंतर त्याला 3ऱ्या ते 4थ्या दिवशी झोप लागायला चालू झाली. ओके. म्हणजे ज्याला महिना 2 वर्षापासून झोप लागत नव्हती, त्याला 3ऱ्या-4थ्या दिवसापासून झोप लागायला चालू झाली हिप्नोथेरपीने. तर हे त्या व्यक्तीच्या प्रॉब्लेमवरती डिपेंड राहतं आणि किती सिव्हिरिटी आहे त्याच्यावरती सुद्धा डिपेंड असतं. त्याच्यावरती डिपेंड असतं. हा उपचार कसा करता येतो किंवा कसा घेता येतो? आता हा उपचार घेण्यासाठी प्रथमतः जे काही डिस्क्लेमरमध्ये काही आमचे संपर्क करण्यासाठी कॉन्टॅक्ट दिलेले आहेत. आमचं पुण्यामध्ये सेंटर आहे आणि यासाठी जे काही लांबचे लोक असतात, आमच्याकडे जवळजवळ परजिल्ह्यातून, परराज्यामधून, म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, नागपूर असे खूप लांबून पेशंट येतात. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की लोंढे सर म्हणजे रिझल्टसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. जर माझ्या यूट्यूब चॅनलला बघितलं तर आपल्या यूट्यूब चॅनलला जेवढे रिझल्ट आहेत तेवढे कुठेच रिझल्ट पाहायला मिळणार नाहीत. मग ते मानसिक असो, जुनाट शारीरिक असो किंवा विद्यार्थ्यांचे असो, ते कुठलेही असो, हे सगळे तुम्ही दिलेले आहेत म्हणजे व्हिडिओज किंवा हो व्हिडिओज सगळे आपल्या यूट्यूब चॅनलला केसेस आहेत त्याच्यात, रिझल्ट ओरिएंटेड केसेस तुम्ही हो. त्यामुळे आपल्याकडे राजस्थानवरून लोक येतात, बिहारवरून लोक येतात, गोव्यामधून लोक येतात, गुजरातमधून लोक येतात आणि परदेशातले सुद्धा आपले क्लायंट असतात. कारण का, इथे फक्त तुम्हाला एकदाच येऊन जावं लागतं, त्यानंतर तुम्हाला इथे येण्याची गरज नाही पडत. एकदाच येऊन गेला, एकदा तुमच्या माइंडला त्या स्टेटला नेलं, थेरपी केली, 1-1.5 तासाची थेरपी असते, थेरपी केली, तुम्हाला टेक्निक्स तुम्हाला हे केल्या, प्लॅन केल्या, तुम्हाला शिकवले गेल्या, नंतर जी काही थेरपी दिली जाईल ती रोज फक्त 20 मिनिटं घरी करायची असते. त्याच्यामध्ये पण काही विशेष नसतं, निवांत ते रेकॉर्डिंग झोपून ऐकायचं असतं कानामध्ये हेडफोन लावून, आणि ते रेकॉर्डिंगच सगळं करतं, पण तुम्हाला बाकी काहीच करायचं नाही. तुम्हाला ट्रान्समध्ये नेणे, तुमच्यावरती थेरपी करणं, पण तो जो पेशंट आहे तो ते स्वतः करू शकतो. हो, रोज त्यांना घरीच करायचं असते. आमचे सगळे पेशंट तसंच करतात. आणि नंतर फक्त 8-15 दिवसाला फॉलोअपसाठी फक्त आमच्याशी एक फोन करायचा असतो किंवा ऑफिसमधून त्यांना फोन पण जातो की सर किती फरक पडला आहे, काय राहिला आहे अजून, काय नाही. त्यांचा फॉलोअप हा पूर्ण कोर्स होईपर्यंत चालू असतो. म्हणजे त्यांना असं नाही की थेरपी केली आणि तुम्ही आता घरी जाऊन करा, नाही, पूर्ण कोर्स होईपर्यंत आमचा त्यांना सपोर्ट असतो. आणि तुम्ही गाईडलाईन्स व्यवस्थित देता की कसं करायचं, काय करायचं, म्हणजे पेशंटला कन्फ्युजन नाही होत की पुढे कसं. नाही समजलं तर पेशंट पुन्हा फोन करू शकता आम्हाला, आम्ही त्यांना पुन्हा समजून सांगतो हे कसं करायचं आहे काय. आणि काय अवघड त्यामध्ये काहीच नसतं. एक थेरपीचं रेकॉर्डिंग आहे, ते फक्त कानामध्ये हेडफोन लावून निवांत झोपायचं आहे आणि ऐकायचं आहे. ते ऐकताच तुम्ही थेरपीच्या अवस्थेत जाता, उपचार होतो, तुम्हाला त्यातून ते रेकॉर्डिंग बाहेर पण काढतं. म्हणजे परत यायची आवश्यकता नाही, फक्त एकदा त्यांना तुमच्याकडे स्टार्टला येणार ते, आणि मग तुम्ही त्यांना फॉलोअप गाईडलाईन्स देता की कशी ट्रीटमेंट घ्यायची. हो, मग ते स्वतः ॲट होम ते करू शकतात. हो, एकदा आमच्यापाशी थेरपी झाली की नंतर ती थेरपी रोजच्या रोज त्यांच्या घरी होते. ओके. पण पहिल्यांदा मात्र एकदा आमच्यापाशी थेरपी झाली पाहिजे. एकदा ती थेरपी झाली की नंतर ते रोजच्या रोज घरच्या घरी
करू शकतात. आणि ती कशी करायची ते आम्ही त्यांना, काय सोपीच गोष्ट असते ते आम्ही त्यांना सांगतोच. ओके. पण मग ते फॉलोअपला परत तुमच्याकडे येऊ शकतात, म्हणजे की काय जसं एक्झॅक्टली रिझल्ट आहे ते बघायला तुम्ही त्यांना बोलवता का? हो, नक्कीच. जर एखाद्याला काय वाटलंच तर ते पुन्हा भेटू शकतात, पुन्हा आमच्याशी येऊन चर्चा करू शकतात. काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्यांना अजून सोल्युशन देतो आणि देतो पण अनेकदा काही लोकांना गरज पडली तर. हे फॉलोअप सगळे चालू असतात. वाटलं तर ऑनलाईन चालतं त्यानंतर, किंवा त्यांना वाटलं तर ते ऑफलाईन पण भेटू शकतात आपल्याला, काही अडचण नाही तशी. तर विद्यार्थ्यांना याचा उपयोग कितपत होतो आणि कितपत लाभदायक आहे हिप्नोथेरपी हे? विद्यार्थ्यांबाबत बोलायचं झालं तर सगळ्यात मेन आहे की माइंडसेट. विद्यार्थ्याचा माइंडसेट काय आहे यावरती खूप डिपेंड राहतं, त्याच्या बौद्धिक क्षमता. आता जो मुलगा ज्याला आपण म्हणतो, त्याची परसेप्शन, धारणा काय असते की माझा अभ्यासात लक्ष लागत नाही, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, अवघड विषय समजत नाहीत, अभ्यास करू वाटत नाही, पाठ करून गेलेल्या प्रश्नांची उत्तरं एक्झाम हॉलमध्ये आठवत नाहीत. ह्या त्याच्या माइंडमधल्या परसेप्शन आहेत आणि त्यानुसारच त्याच्या बौद्धिक क्षमता पण असतात. IQ. हां. आता जो हुशार मुलगा आहे त्याच्या काय परसेप्शन आहेत, त्याच्या काय धारणा आहेत अभ्यासासंदर्भात, की मी हुशार आहे, मला सर्व काही समजतं, शिकवलेलं, वाचलेलं, पाहिलेलं, ऐकलेलं, लिहिलेलं माझ्या चांगल्या प्रकारे लक्षात राहतं, यावर्षी मी एवढी मार्क मिळवली होती, पुढच्या वर्षी मी त्यापेक्षाही जास्त मार्क मिळवून दाखवणार. हा त्यांच्या परसेप्शन आहेत, हा त्यांचा कॉन्फिडन्स आहे. म्हणजे जशा तुमच्या मुलांच्या परसेप्शन, धारणा असतील अभ्यासाविषयीच्या, तशाच त्यांच्या बौद्धिक क्षमता त्या ठिकाणी काम करतात. जर त्यांच्या निगेटिव्ह जर परसेप्शन असतील अभ्यासाविषयी तर तुमच्या मुलांच्या बौद्धिक क्षमता घटतात, कमी होतात. आणि जर तुमच्या मुलांच्या परसेप्शन, धारणा जर अभ्यासाविषयी पॉझिटिव्ह, आत्मविश्वासाने भरलेल्या असतील तर तुमच्या मुलांच्या बौद्धिक क्षमता ह्या वृद्धिंगत होत जातात, वाढतात. तर यावरती आम्ही भरपूर रिसर्च केला. अनेक क्लायंट आहेत, आमचे मुलं आहेत, स्टुडंट आहेत, जे 40% 80-90% गेले आहेत. माझ्याकडे एक 10वीत 3 वेळा नापास झालेला मुलगा आहे, स्वप्नील दळवी. तो आज गुजरातमध्ये सिनियर सायंटिस्ट म्हणून काम करतोय. त्यांनी माझ्याकडे 12वीमध्ये ट्रीटमेंट घेतली होती. माझ्यापाशी आल्यानंतर म्हटलं की सर, मी तुमचा उपचार घेतल्याशिवाय पास होणार नाही, मला उपचार करा तुमचा. मी म्हटलं पास नाही, चांगल्या मार्काने पास होशील. आणि तो 12वी चांगल्या मार्काने पास झाला. पुढे बायोटेक्निक शिक्षण घेतलं. पहिल्यांदा तो सोलापूरमध्ये लागला होता, तर आता तो गुजरातमध्ये सिनियर सायंटिस्ट म्हणून काम करतोय. त्याच्या अंडर जवळजवळ आज 35 ज्युनियर सायंटिस्ट काम करत आहेत. पण खरंच इतका उपयोग होऊ शकतो, म्हणजे की हो, जो स्टुडंट फेल होत होता तो पास होऊन काहीतरी अचीव करू शकतो, असा इतका उपयोग खरंच होऊ शकतो. म्हणजे यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट काय आहे की जे आपल्याला अशक्य वाटतंय ते म्हणजे काय, की त्यांचा माइंडसेट बदलणं. जर तो माइंडसेट बदलता आला तर अशक्य ते शक्य होऊन जातं. मेन प्रॉब्लेम कुठे आहे, माइंडसेटमध्ये. जो निगेटिव्ह माइंडसेट आहे तो पॉझिटिव्ह बनवायचा आहे. आणि तो माइंडसेट बदलण्यासाठी हिप्नोथेरपी खात्रीशीरपणे मदत करते. हे फक्त मीच बोलत नाही, तर जगातले सगळेच जे तज्ज्ञ आहेत ते बोलतात की तुमच्या मनामध्ये बदल करण्यासाठी हिप्नोथेरपी मदत करते. तर हे फक्त एकच सोडा. आम्ही जवळजवळ, मी स्वतः आयुष हिप्नोथेरपी सेंटर जे आमचं आहे त्याच्या अंतर्गत आम्ही रिसर्च केला, जो खास विद्यार्थ्यांसाठी केला होता. याचं नाव होतं की विद्यार्थी बौद्धिक विकास संशोधन 2024-25, अर्थात स्टुडंट इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट रिसर्च 2024-25. यामध्ये जवळजवळ 100 मुलांना आपण समाविष्ट केलं होतं. आणि त्या 100 मुलांना 8 दिवसातून एक सेशन 1 तासाचं देण्यात आलं. असे त्यांना 8 सेशन देण्यात आले. 2 महिन्यामध्ये एकूण 8 सेशन झाले. तर जवळजवळ 100 मुलांमध्ये एवढे बदल झाले की तिथले सगळे प्राचार्य, प्रिन्सिपल जे कोणी असतील ते सगळे अवाक झाले. याच्यामध्ये जवळजवळ 97% स्टुडंटची कॉन्सन्ट्रेशन मेमरी वाढली. 88% मुलांची जी अंडरस्टँडिंग पॉवर आहे, जी अवघड विषय समजून घेण्याची जी कॅपॅसिटी आहे ती खूप वाढली. 93% मुलांची स्टडी स्टॅमिना आणि स्टडी इंटरेस्ट वाढला. आता या मुलांमध्ये किती बदल झाले, तर हे बदल आणि त्याचा जर ग्राफ तुम्ही आलेख पाहिला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जो स्टडी स्टॅमिना आहे किती फरक पडला याच्यामध्ये. जवळजवळ जी मुलं अर्धा तास अभ्यास करायची ती मुलं 8 सेशन नंतर हिप्नोथेरपीच्या जवळजवळ 5 तासापर्यंत अभ्यास करू लागली. अर्ध्या तासावरून 1 तास अभ्यास करणारी मुलं 6 तासापर्यंत अभ्यास करू लागली.
2 तास अभ्यास करणारी 6 तासापेक्षा जास्त अभ्यास करू लागली, 3 तास अभ्यास करणारी 7+ अभ्यास करू लागली. सोबतच त्यांच्या मेमरीमध्ये किती वाढ झाली, तर 54% मुलांची मेमरी ही 40% होती. ती या कोर्सनंतर डबल झाली, 80% झाली. 17% मुलांची मेमरी 50% होती, ती 90% झाली. आणि 17% तर अशी मुलं होती ज्यांची मेमरी फक्त 20%च होती. म्हणजे 10 पैकी त्यांच्या लक्षामध्ये 1-2च गोष्टी राहायच्या, 8 गोष्टी त्या विसरून जायच्या. पण आपल्या थेरपीनंतर ते 10 पैकी त्यांच्या लक्षामध्ये 7 ते 8 गोष्टी राहू लागल्या. अशा पद्धतीने 20% स्मरणशक्ती असणारी मुलं 70% त्यांची स्मरणशक्ती वाढली. आता या संदर्भात तेथील जे काही प्राचार्य असतील, प्रिन्सिपल असतील, त्यांनी सुद्धा फीडबॅक दिले. सोबतच त्यांच्या मुलांचे फीडबॅक, ते सगळे मुलांच्या नावासहित हे बुकलेट आम्ही आमच्या थेरपी सेंटर आल्यानंतर सगळ्यांना देतो की ही मी केलेला रिसर्च आहे आणि त्या रिसर्चमधले ह्या रिझल्ट आहेत. तर अशा पद्धतीने मुलांमध्ये खूप चेंजेस हिप्नोथेरपीच्या मेमरी सुद्धा वाढू शकते, खूप वाढते. ओके. अजून एक शेवटचा प्रश्न मला आता आठवला की मोबाईल गेमिंग आजकाल खूप कॉमन झालं आहे, म्हणजे टीनेजर्समध्ये किंवा यंग लोकांमध्ये. तर त्या बाबतीत काही म्हणजे ते व्यसन म्हणू शकतो आपण आता झालं आहे लोकांमध्ये, तर त्या बाबतीत काय उपचार आहेत त्याच्यामध्ये? तर मागच्याच म्हणजे कंटिन्यू पेशंट असे येतच असतात. तर मागच्याच 1-2 महिन्यापूर्वीचं तुम्हाला सांगतो, त्यांना रिझल्ट मिळाला आहे आणि बाकीचे पण कंटिन्यू चालूच असतात. पण भरपूर रिझल्ट आहेत, अजून ह्याच्या अगोदर पण भरपूर रिझल्ट मिळालेले आहेत. त्यातली एक केस तुम्हाला मी शेअर करतो. यामध्ये चुलता आणि वडील एका मुलाला घेऊन आले ऑफिसमध्ये माझ्या. आल्यानंतर सांगू लागले की हा मुलगा जे कोरोना काळ आला होता, त्या कोरोना काळापासून जी ह्याला गेमिंगची सवय लागली ते अजूनपर्यंत सुटलेली नाही. आणि हा एकुलता एक आहे, घरात कोणाचं ऐकत नाही, आम्ही कोणी दुखवत नाही. जर आम्ही म्हटलं की मोबाईल खेळू नको, गेम खेळू नको, तर तो हायपर होतो. त्याने आतापर्यंत आम्हाला खूप शिवीगाळ केली. घरातले TV फोडले, फ्रीज फोडले, कूलर फोडलेत, घरातल्या भरपूर वस्तू मोबाईल अनेकदा फोडला आहे. आणि आता सध्या त्याला रोज सायक्रेटिकच्या 15 गोळ्या चालू आहेत त्याला शांत ठेवण्यासाठी. अशा लेवलचा मुलगा आणि ते पालक घेऊन माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी आले होते. आता ज्याला रोज 15 गोळ्या चालू आहेत सकाळ संध्याकाळच्या मिळून, म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की तो कोणत्या लेवलचा, कोणत्या स्टेजचा व्यक्ती असेल, ॲडिक्ट असेल. तर त्या मुलाला आपण थेरपी चालू केली. आता यामध्ये काय होतं की टीनेजमध्ये मुलांना हे समजत नाही की आपण कुठल्या प्रवाहामध्ये वाहत चाललो आहे, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. यामध्ये काय होतं की मुलं जे असतात की त्यांची जी जन्मदाती आई आहे, वडील आहेत, त्यांना उलटं बोलतात, त्यांना शिवीगाळ करतात, त्यांच्यावरती हात उचलण्याचा प्रयत्न करतात, घरातल्या वस्तू महागामोलाच्या फोडतात. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, जे आईवडील आपल्याला सांभाळ करतात, आपला सगळं बघतात, ते म्हणजे आपले पृथ्वीवरचे देवच झाले. आणि त्याच भगवंताला आपण दुखवत आहोत, त्याच रक्तातल्या नात्याला आपण दुखवत आहोत. ही गेम, मोबाईलची गेम त्या मुलांना त्यांच्या रक्ताच्या नात्यापासून तोडत आहे. ही गेम मुलांना स्वतःच्या आईवडिलांपासून दूर नेत आहे. आणि ती दूर म्हणजे एवढी नेत नाही, अशी नेत नाही तर त्याला पूर्णपणे खाईत घेऊन जाते, जेथे त्याला त्याचं मानसिक आरोग्य बिघडतं, त्याची मेंटली तो डिस्टर्ब होतो, हायपर होतो, तो शांत राहत नाही, चंचल होऊन जातो, त्याचं मेंटली सगळं सुख, समाधान, आनंद पूर्णपणे नष्ट होऊन जातं ह्या गेममुळे. तर हे ज्या गोष्टी असतात हे मुलांना समजत नाहीत. पण हिप्नोथेरपीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस ह्या गोष्टी त्यांच्या मनावरती बिंबवल्या जातात तेव्हा त्यांना कळतं की आपली किती मोठी चूक झालेली आहे. मग त्या मुलावरती मी पुन्हा थेरपी चालू केली, ज्याला रोज 15 गोळ्या चालू होत्या. आणि जो जर गेम खेळायची नाही म्हटलं तर शिव्या द्यायचा, अंगावरती हात उघडायचा, घरातल्या वस्तू फोडायचा. त्या मुलाने माझ्यापासून गेल्यानंतर 8व्या दिवशी मोबाईलमधली गेम डिलीट मारली. अच्छा. आणि ते पालक आज म्हणतायत की सर तुमचे रिझल्ट खूप भारी आहेत, आम्हाला विश्वास नव्हता की तुमचा रिझल्ट येईल का नाही, चेंज झाला त्या मुलामध्ये, आमचा विश्वास नव्हता की तुमच्यामध्ये बदल ह्याच्यामध्ये होईल का नाही, आम्ही एक शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे आलो, झालं तर झालं, पण तुम्ही आम्हाला देवासारखे भेटला आणि आमचा मुलगा पूर्णपणे बदलून गेला. पण तो परत अडकू नये यासाठी पण तुमच्याकडे आहे ट्रीटमेंट? त्यासाठी तेच जे आम्ही दिलेलं प्रोग्रॅमिंग आहे, आम्ही दिलेली थेरपी आहे ती कंटिन्यू. कारण ॲडिक्शन जे असतं ते परत परत
लोकांना म्हणजे अट्रॅक्ट करतं की एकदा तुम्ही बाहेर पडला परत पण तुम्ही अडकू शकता? हां, तर त्यासाठी तेच की जे ज्या प्रोग्रॅमिंगने त्या मुलाला त्याचं मन बदललं, त्याला अवेअरनेस दिला की आपण आईवडिलांसोबत किती वाईट केलं आहे आत्तापर्यंत, ह्या गेमने आपलं किती वाटोळ केलं आहे, हा त्याच्यामध्ये अवेअरनेस आला 8व्या दिवशी माझ्या थेरपीमुळे. आणि त्या अवेअरनेस आल्यामुळे त्याने त्या गेम डिलीट मारली. जर तो अवेअरनेस टिकवून ठेवायचा असेल तर त्याला तो कोर्स पूर्ण करावा लागेल. जर फरक पडला म्हणून पालकांनी पण दुर्लक्ष केलं आणि मुलांनी पण त्या थेरपीकडे दुर्लक्ष केलं, त्या कोर्सकडे दुर्लक्ष केलं आणि 15 दिवसानंतर ते बंद करून टाकलं ऐकणं वगैरे, थेरपी घेणं, तर पुढे जाऊन तुम्ही म्हटल्याप्रमाणे पुन्हा ते रिलॅक्स होईल. ते म्हणजे ते अंडरस्टँडिंग येण्यासाठी किंवा ते गोष्ट जमण्यासाठी ते फॉलोअप रेग्युलर राहणं आवश्यक. अंडरस्टँडिंग लवकरच येते, पण ती जर कायमस्वरूपी टिकवायची असेल, ती तुमच्या मनामध्ये दृढ आणि परमनंटली करायची असेल तर तो कोर्स करणं आवश्यक आहे. आपण जे क्वेश्चन्स कव्हर केले ते बऱ्यापैकी खूप सारे व्हेरियस क्वेश्चन्स आपण बोललोय, त्या बाबतीत आपण डिस्कशन केलंय. पण अजून काही पेशंट्स आहेत का की जे ह्या थेरपीमुळे बरे होऊ शकतात, ह्या व्यतिरिक्त आपण जे क्वेश्चन घेतले त्या व्यतिरिक्त? याच्यामध्ये एक प्रसंग तुम्हाला सांगण्यासारखा आहे, तो थोडा दुःखद पण आहे आणि मजेशीर पण आहे. एक व्यक्ती आला होता आणि त्याला म्हटलं काय प्रॉब्लेम आहे, तर म्हणला सर माझ्या जीवनामध्ये मला स्त्रीचा खूप प्रॉब्लेम आहे. स्त्री दिसली की मला घाबरल्यासारखं होतं, मी घाबरतो स्त्रीला, मला खूप घाबरतो किंवा राग येतो प्रचंड मला स्त्रीबद्दल. म्हणलं असं का, नेमकं काय झालं नेमकं? तर तो म्हटला काय सांगायचं सर, आम्ही तिघंजण भाऊ होतो आणि मोठ्या भावाने लग्न केलं. त्या मोठ्या भावाला त्याच्या पत्नीने एवढा त्रास दिला की त्या मोठ्या भावाने आत्महत्या केली. मी कॉलेजला असताना एका मुलीनं माझ्यावर विनाकारण ब्लेम केला होता की मला ह्याने असं केले तसं केले, तर मी तर काय केलंच नव्हतं, पण त्या मुलीने माझ्यावर ब्लेम केला. नंतर दुसरी घटना घडली की माझ्या भावाला आत्महत्या करावी लागली त्या एका स्त्रीमुळे, त्याच्या पत्नीमुळे. मग दुसऱ्या भावाचं लग्न झालं, पुन्हा माझं पण लग्न झालं. मग म्हणला दुसऱ्या भावाने पण पुन्हा आत्महत्या केली. मी म्हटलं स्त्रीमुळेच, पत्नीमुळेच? नाही म्हटला, तर माझ्या पत्नीने त्याला खूप त्रास दिला, भांडणं केली, म्हणून त्याने आत्महत्या केली. अच्छा. आणि म्हटलं माझी पत्नी मला पण खूप त्रास देत आहे. तर इवन अशा अनेक प्रसंग स्त्रीबाबत माझ्या मनात घडले आणि माझ्या मनावर त्याचा परिणाम झाला आहे की मला स्त्री बघितली की एकतर भीती वाढते, नंतर प्रचंड राग येतो. त्यामुळे माझं जीवन पूर्णपणे कॉलॅप्स होऊन गेले. तर त्या पेशंटला पण आपण पुन्हा ट्रीटमेंट केली. आता मी म्हटलं काय, मी स्त्रीला तर बदलू शकत नाही किंवा जे काही घडलं ते पण नाही बदलू शकत आहे, पण की तुझ्या मनाला मी मजबूत बनवू शकतो की जे घडतं तुझ्या जीवनामध्ये त्याला तू झेलू शकशील, त्याला फेस करू शकशील आत्मविश्वासाने, निर्भीडतेने, कणखरतेने. तुझं तसं मन मी बनवू शकतो, त्याच्यामुळे तू लाईफ चांगल्या प्रकारे जगू शकशील. म्हणजे जे नेगेटिव्ह एक्सपिरियन्स त्याला ते आपण बदलू शकतो. हां, त्याला तुम्ही माइंडसेट, त्याला तुम्ही मॅनेज करू शकता आणि ती मॅनेज करण्याची क्षमता हिप्नोथेरपी तुम्हाला देते. आता बघा, तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम तर असणारच आहेत, प्रॉब्लेम काय जाणार नाहीत. मग हिप्नोथेरपी तुमचे प्रॉब्लेम नाही घालवू शकत, तुमच्या जीवनातले संघर्ष नाही टाळू शकत. त्या संघर्षासोबत बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. त्या संघर्षासोबत लढण्याची हिंमत, त्याला मॅनेजमेंट करण्याची हिंमत तुमच्यामध्ये हिप्नोथेरपी निर्माण करते. ती क्षमता तुमच्यामध्ये हिप्नोथेरपी निर्माण करते. असेच एक सेलिब्रिटी आले होते, मराठी सेलिब्रिटी होते, त्यांचं नाव नाही सांगू शकत, परंतु त्यांचा पिक्चर एक फ्लॉप गेला. पिक्चर फ्लॉप गेल्यानंतर ते खूप निराश झाले, कारण पहिलाच पिक्चर होता सुरुवातीला. ही सुरुवातीची गोष्ट आहे. नंतर ते खूप चांगले सेलिब्रिटी बनले, पण सुरुवातीचाच पिक्चर होता आणि ते फ्लॉप गेला आणि नुसता फ्लॉपच नाही गेला तर लोकांनी खूप वाईट कमेंट केल्या, शिव्यासुद्धा दिल्या. त्यानंतर हे जो कोण सेलिब्रिटी होता त्याच्या मनावर त्याचा एवढा परिणाम झाला की त्याला नंतर काहीच करू वाटेना, कुठं काम करू वाटेना. खूप चांगली पहिली ॲक्टिंग करायचं, नंतर ते ॲक्टिंग पण करू वाटेना. आणि मग ते शेवटी पुन्हा माझ्याकडे आले की सर माझं खूप मन निराश झालं आहे, उदास झालं आहे, मला ह्या क्षेत्रात कामच करू वाटत नाही, इच्छा पण आहे करण्याची पण मनच तयार होत नाही. तर मग त्यांना पुन्हा मी ते जो काही पेनफुल मेमरीज आहेत त्यांच्या त्या पुन्हा काढल्या, तो परिणाम काढून टाकला, प्रभाव काढून टाकला हिप्नोथेरपीच्या माध्यमातून आणि पुन्हा त्यांना पॉझिटिव्ह स्ट्रॉंग बनवलं आणि ते पुन्हा आज एक सेलिब्रिटी म्हणून मराठीमध्ये गाजत आहेत.